माधुर्य रसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं गुरुभक्तिस्वरूपाय विशुद्ध ज्ञानमूर्तये भक्तिमार्गप्रदीपाय स्कन्ददासाय नमः। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदर्शे नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी। ह्रीं नारायणाय नमः, ह्रीं हरये नमः, ह्रीं दत्तात्रेयाय नमः, ह्रीं वेंकटेशाय नमः, ह्रीं लक्ष्मणाय नमः। वाचकं लेखकं वन्दे गुरुं नारायणं हरिं दत्तात्रेयं वेंकटेशं पुनर्लक्ष्मणमाभजे। किती मागू देवा लाजला हा जीव। आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची ही अर्थता महाराजांनी या अभंगामध्ये व्यक्त केली। प्रपंचामध्ये आपल्याला प्रत्येकदा प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येकाला मागण्याची आवश्यकता भासत राहते। कधीतरी बुद्धी मागावी लागते, कधीतरी ज्ञान मागावं लागतं, कधीतरी अर्थ मागावा लागतो, संपत्ती मागावी लागते, कधी आयुष्यामध्ये अनुकूलता मागावी लागते, कधी आयुष्यामध्ये हे सगळं असूनही जर स्नेह नसेल तर त्याची सुद्धा करुणा भाकावी लागते। ही सगळी वाटचाल करत असतानाही कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये पूर्णतेचा अनुभव येतो असं होत नाही। अत्यंत संपत्ती जिथे असेल तिथे कदाचित प्रेमाचा माणूस नसतं। ज्याच्याकडे बुद्धी आहे तिथं पराक्रम गाजवणं इतकं आरोग्य नसतं। जिथं प्रेमाची माणसं सुद्धा आहे, कौटुंबिक सौख्य आहे, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेलं असतं। एकूणच एक, कुणाच्या संसारात काही एक असतं, कुणाच्या संसारात काही एक नसतं। ही अपूर्णता माणसाला आयुष्यभर अस्वस्थ करत राहते, छळत राहते। ही अपूर्णता केवळ भगवत भक्तीमध्ये जाऊन पूर्ण होते, हे साधू संतांनी त्यांच्या चरित्रामधून आपल्याला सांगितलं। संतांची चरित्र यासाठी महत्वाची आहे, ते आपण मागच्या 3 दिवसांपासून पाहतोय की या भारतवर्षामध्ये जी अत्यंत समृद्ध परंपरा संतांची लाभली, हे सगळेच संत अत्यंत श्रेष्ठ तत्वज्ञ आहेत, ते अत्यंत श्रेष्ठ प्रज्ञावंत आहेत। श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे की गुरूंजवळ काही गोष्टी असणं आवश्यक आहे त्याच्या स्वभावामध्ये। त्यामधली एक गोष्ट होती की कोणतीही गुरु म्हणवणाऱ्या व्यक्तीचा संसाराला विरोध नसावा, दुसऱ्याला सुधरवण्याची, काही सांगण्याची अत्यंत तळमळ त्याच्यामध्ये असावी। महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये जे संत होऊन गेले, त्या कोणत्याही संतांनी सामान्य माणसाचा प्रपंच नाकारला नाही। घरदार सोडून द्या, बायका पोरं सोडून द्या आणि वनवासी व्हा, असं कोणत्याही संप्रदायानं, भागवत धर्माच्या संतांनी सामान्य माणसाला उपदेश केला नाही। उलट तो संसार कधी सुंदर, कधी सार्थक होऊ शकतो, त्याच्यासाठी कोणत्या प्रक्रियेने आपण गेलो पाहिजे, हे वारंवार ही सगळी संत महात्मे सांगत आली। आणि म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, का कृपावंत वाटतात संत आपल्याला? काल आपण पाहिलं, अत्यंत पतित आयुष्य जगणाऱ्या हिरेला सुद्धा श्री गुलाबराव महाराजांनी तिच्या उद्धाराचा मार्ग सांगितला आणि हिरा चालत चालत जाऊन त्या परमपदाला पोहोचली जिथं माणसाला पूर्णत्वाचा अनुभव येऊ शकतो। अशा प्रकारे श्री महाराजांच्या आयुष्यातला, या लौकिक आयुष्यातला जो अनुभव त्यांना आला तो माऊलींच्या अनुग्रहानंतर आला।
1901 मध्ये ज्यावेळी माऊलींनी महाराजांना अनुग्रह दिला, महाराजांनी सांगितलं, माझा सद्गुरु करुणा घन आळंदीपती कल्याण निधान, तो अत्यंत करुणावंत आहे आणि त्याने माझा स्वीकार करून मला पूर्ण आशीर्वाद दिला. हा अनुग्रह महाराजांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची घटना आहे. या अनुग्रहानंतर जणू सगळी शास्त्र महाराजांच्या समोर हात जोडून उभी राहत होती की कधीतरी हा महात्मा आमचं नाव घेतो का. न्यायाला वाटत होतं माझा नंबर कधी लागतो, वैशेषिकाला वाटत होतं माझा नंबर कधी लागतो, भागवतासारख्या अत्यंत प्रिय पुराणाला वाटत होतं की ही पंचलतिका माझ्यावर कधी बोलते. महाराजांनी सांगितलं, या अनुग्रहाचं माझ्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे. या तात दत्त मंत्रापूर्वी नव्हती ऊह बुद्धी सिद्धी या हाती. तोपर्यंत महाराजांनी अनेक लोकांना विनवण्या करून करून त्यांच्याकडून ग्रंथ वाचून घेतले. परंतु अनुग्रहानंतर हे आयुष्य अशा प्रकारे पलटलं, ग्रंथ मागवणं थांबलं नाही. थिओसॉफीचा तो काळ होता, अनेक नवीन नवीन ग्रंथ थिओसॉफीवर येत होते. ग्रंथ महाराष्ट्रात नाही, ग्रंथ भारतात नाही, लक्षात घ्या, ग्रंथ जगामध्ये कुठेही कोणत्याही तत्वज्ञानाचा प्रसिद्ध झाला की श्री गुलाबराव महाराज तो ग्रंथ तात्काळ मागवायचे. वेगवेगळ्या प्रांतातून ग्रंथ यायचे आणि ग्रंथ मागवण्याची आर्थिक परिस्थिती त्यांच्याकडे नव्हती. आपण पाहिलं, ते लोकांकडून पैसे मागवायचे की मला पुस्तकांसाठी पैसे पाहिजे. मग हे ग्रंथ आले की महाराज बापूला सांगायचे, बापू या ग्रंथामध्ये तत्वज्ञानाचा हा हा भाग आहे, आता या ग्रंथामधली ही ओवी किंवा हा श्लोक काढ. महाराजांनी सांगितलं, आपल्याकडे काही सिद्धी सांगितल्या जातात. अनिमा सिद्धी आहे, लघिमा सिद्धी आहे की माणसाला अत्यंत सूक्ष्म होऊन कुठे जाता येतं. गरिमा सिद्धी आहे म्हणजे त्याला सर्वात मोठा आकार घेता येतो. या सिद्धींचं कौतुक या देशामध्ये पूर्वी कधीही नव्हतं. कारण सांगितलं जायचं का अशा अनेक सिद्धी साधकाला भेटत असतात, तो जर त्या सिद्धींमध्ये अडकला तर त्याचा पुढचा प्रवास थांबून जातो. या सिद्धींचा उपयोग करून सुद्धा ज्या कोणी सामान्य माणसाचं कधी शोषण सुद्धा केलं, त्याच्याही आयुष्याचा शेवट हा आनंददायी आणि यशस्वी नाही झाला. हे या परंपरेने पाहिलेलं होतं. यातील एक ऊह बुद्धी सिद्धी नावाची एक सिद्धी अशी आहे की ज्यामध्ये माणूस सर्वज्ञ होतो, त्याला कोणतंही अध्ययन करण्याची आवश्यकता पडत नाही. श्री महाराज म्हणतात की माऊलींच्या अनुग्रहानंतर मला या प्रकारची सिद्धी प्राप्त झाली. त्यापूर्वी मी लोकांना प्रार्थना करून ग्रंथ वाचायला लावत होतो, त्यानंतर मला ग्रंथ वाचून घेण्याची कधी आवश्यकता पडली नाही. ग्रंथामध्ये काय आहे, तो बौद्धांचा आहे की जैनांचा आहे, तो द्वैतवाद्यांचा आहे की अद्वैतवाद्यांचा आहे, हे महाराज स्वतः ग्रंथ न वाचून घेताही सांगायला लागले. माऊलींच्या या अनुग्रहानं महाराजांच्या ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता त्या कार्याला मोठ्या स्वरूपावर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे कार्य सुरूच होतं, पण ते माधान आणि पंचक्रोशी पर्यंत सीमित होतं. आपण पाहिलं की महाराजांचा जन्म झाला तो कालखंड भारतामध्ये इंग्रज गुलामगिरीचा कालखंड होता. अनेक समाज चळवळींचा सुद्धा हा कालखंड होता. सत्यशोधक समाजाची चळवळ इथे सुरू होती. प्रत्येक विचारसरणीचं एक एक काही तत्व होतं आणि त्या काळामध्ये या सगळ्या चळवळीकडे वळण्यापूर्वी महाराजांनी माऊलींच्या अनुग्रहानंतर, हा अनुग्रह नाथ संप्रदायाचा अनुग्रह होता. महाराजांचं गुलाब हे नाव पारकीय संस्कृतीमधून आलेलं नाव होतं, ते वैदिक परंपरेमधलं नाव नव्हतं. पण महाराजांनी स्वतः पांडुरंग नाथ हे नाव स्वतःसाठी धारण केलं. गुलाब हे त्यांचं सांप्रदायिक नाव त्यांनी ठेवलं नाही. एकदा सत्यशोधक समाजाचा काही कार्यक्रम शिरसगाव बंड इथे होणार होता. महाराज अत्यंत प्रज्ञावान आहे, असामान्य बुद्धीचा हा युवक आहे हे परिसरात आता सगळ्यांना कळून चुकलं होतं. काही मंडळी त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी या. महाराजांनी सांगितलं,
तुम्ही त्यामध्ये कोणत्याही एका विशिष्ट जातीला शिवीगाळ करत नसाल तर मी येऊ शकतो. त्यांनी सांगितलं आम्ही असं कधी काही वागत नाही. प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात गेल्यानंतर मात्र महाराजांना जे सांगितलं गेलं ती गोष्ट पाळल्या गेली नाही. उद्देश वेगळी राहिली, सभा भरकटली आणि महाराजांनी सांगितलं की जे हे चालू आहे अशा प्रकारची ही वाटचाल योग्य नाही. कधीही कोणतीही एखादी जात, एखादा पंथ, त्याची विचारसरणी, त्यातली माणसं ही वाईट नसतात. एखाद्या व्यक्तीचं आचरण, एखाद्या व्यक्तीचा समाजामध्ये दिले गेलेला संदेश हा जर चुकीचा असेल तर ती व्यक्ती ज्या समाजात जन्माला आली तो समाज पूर्णतः आपण दोषी पकडू शकत नाही, असं कधीही नसतं. या चांगल्या आणि वाईट या दोन प्रवृत्ती असतात आणि त्या प्रत्येक समाजात, प्रत्येक धर्मामध्ये असतात. मग महाराजांना जाणवू लागलं की जोपर्यंत मी माझ्या स्वतंत्र बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणार नाही तोपर्यंत लोक माझी मतं गृहीत पकडायला लागतील. आणि असं होऊ नये. ज्या माणसाची प्रज्ञा अतिशय चांगली आहे, ज्याला समाजाचं हित कशामध्ये आहे हे कळतं, त्यानं निर्भयपणे आपले विचार समाजाच्या समोर मांडले पाहिजे. प्रत्येकदा त्या विचारांचं सहर्ष स्वागत होईल, प्रत्येकदा समाज तुमच्या समर्थनार्थ उभाच राहील असं होणार नाही. परंतु कोणतंही प्रज्ञावान आणि विवेकी मनुष्याचं हे कर्तव्य आहे की त्याला समाजाला मार्ग दाखवण्यासाठीची एक भूमिका समाजामध्ये घेतली पाहिजे. गुलाबराव महाराजांनी घर तर सोडलं होतं, कुटुंबानं मायबाईंना आणि त्यांना घरातून काढून दिलंच होतं. आता ते कधी शिरसगाव बळला जाऊन राजाराम बापू देशमुखांकडे राहायचे. आता हे राजाराम बापू देशमुखांचं शिरसगाव बळमध्ये गाव आहे, घर आहे. त्यांचं महाराजांच्या मंदिरामध्ये आता रूपांतर झालं. ही सगळी मंडळी का महत्वाची आहे? कारण या सगळ्याच मंडळींनी या गुलाबराव नावाच्या 19-20 वर्षाच्या मुलाची काय योग्यता आहे हे जाणली होती आणि ही सगळी मंडळी अत्यंत प्रेमानं त्यांच्या सोबत आयुष्यामध्ये उभी होती. महाराज तिथे राहायचे, कधी कधी मायबाई सुद्धा त्यांच्याकडे राहायच्या. तिथे गणपतराव धोटे नावाचे एक पटवारी होते. त्यांचं आणि महाराजांचं मोठं सख्य होतं, प्रेम होतं. गणपतराव धोटेंकडे ते कधी राहायचे. तेव्हा शिरसगाव बंडला एक सरकारी शाळा होती. त्या सरकारी शाळेमध्ये जायचे. त्या शिक्षकांकडून, वर्गणीकडून शिक्षकांनी त्यांना पंचदशी नावाचा एक ग्रंथ आणून दिला. एक शिक्षक वाचायचे आणि महाराज तो ग्रंथ इतर शिक्षकांना समजावून सांगायचे. महाराज जिथे कुठे गेले या भ्रमंतीमध्ये लक्षात घ्या, या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये वयाच्या 11व्या वर्षापासून या गुलाबचा स्वतःचा निर्णय घेऊन फिरणं सुरू झालं. तोपर्यंत ते लोणीला माधानला आणि नातेवाईकांसोबत कुठे जात होते. पण मी ग्रंथ वाचून घेण्यासाठी गेलो पाहिजे असा निर्णय घेऊन हा 11 वर्षाचा मुलगा स्वतः पहिल्यांदा यानं गावाच्या बाहेर पाऊल टाकला आणि ही भ्रमंती सुरू झाली. ही भ्रमंती महाराजांच्या शेवटच्या कालखंडापर्यंत अव्याहतपणे चालू होती. किती ठिकाणी महाराज फिरले असतील. अमरावती जिल्ह्यातील खेडोपाडी फिरले. यावली, शिरसगाव बन, ब्राह्मणवाडा, सोनोरी, करजगाव. नागपूरला गेले, वर्ध्याला गेले, कलकत्त्याला गेले. तेव्हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र एक प्रांत होता. सीपी अँड बेरार असं त्याला म्हटलं जायचं. मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या हरदा, छिदगाव, छिपानेर या सगळ्याच गावांमध्ये गेले. जगन्नाथपुरीला गेले, पंढरपूरला गेले. भारतवर्षातली प्रमुख सगळी ठिकाणं पाहिली. तेव्हा प्रवासाची साधना आजच्यासारखी सुलभ सुखकर नव्हती. आणि या भ्रमंतीमध्ये त्यांना जिथे जिथे शिक्षक भेटत गेले त्या सगळ्याच शिक्षकांसोबत महाराजांनी अत्यंत उत्तम प्रकारे ज्ञानचर्चा केली. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे शिक्षक लाभले होते ते शिक्षक त्यांच्या प्रेमाचं, सौहार्दाचं सुद्धा ठिकाण होतं. हा सुद्धा प्रज्ञाचक्षु महात्मा आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते असं जेव्हा भगवान गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात तेव्हा ज्ञान ही जगामधली सर्वाधिक पवित्र गोष्ट आहे असं सांगितलं जातं.
ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारा, कार्य करून स्वतःचं जीवन समर्पित करणारा शिक्षक हा समाजासाठी सदैव मार्गदर्शक असतो. नाही मागता येत भीक म्हणून मास्तर की शीख, ही धारणा या समाज व्यवस्थेची कधीच नव्हती. इथे भगवान रामचंद्रांनी सुद्धा वशिष्ठांकडून ज्ञान संपादन केलं. ज्यांनी ज्ञान पवित्र गोष्ट ही सांगितली ते भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांदीपनींच्या आश्रमामध्ये जाऊन विद्या ग्रहण केली आणि गुरुला गुरु दीक्षा सुद्धा दिली. 100 वर्षाचं आयुष्य हा देश जर कल्पित असेल, आमचे गुरुजी विनोदानं फार छान म्हणतात की आजकाल या देशामध्ये लवकर मरण्याची फॅशन आली. माणूस 40 मध्ये गेला की म्हणायला लागतो आता काय उरलं, आपलं अर्ध आयुष्य तर गेलंच गेलं. लवकर लवकर गेलं का 60-65 मध्ये निघून जाऊ. हा विचार या मातीचा नव्हता. अरे जन्माला आलो तर आम्ही 100 वर्ष अत्यंत तेजस्वीपणे आयुष्य किमान जगलो पाहिजे. महाभारतकार असे सांगतात की ज्यावेळी रणांगणावर अर्जुनांनी गीता ऐकली भगवान श्रीकृष्णाकडून, तेव्हा अर्जुन गिरीश 80 वर्षाचे युवक होते. ज्यांनी कौरवांचं सेनापती पद भूषवलं ते पितामह भीष्म 150-150 वर्षांचे होते सेनानी, आणि त्यांनी 10 दिवस कौरवांच्या सेनेचं सेनापती पद भूषवलं. मला असं वाटायचं की आपण भगवद्गीता आपली पाठ करायची राहते आपण करूच शकत नाही. ज्या दिवशी मी ऐकलं की भगवान अर्जुन 80 वर्षाचे होते, मी म्हटलं अजून 1 वर्ष घ्यायला ठीक आहे आपलं. विनोदाचा भाग सोडा, पण आयुष्य तेजस्वी असलं पाहिजे, ते पुरुषार्थ करणारं, ते पराक्रमी असलं पाहिजे, हे या देशाने सांगितलं. व 100 वर्षाच्या आयुष्यामधला पहिला आश्रम हा ब्रह्मचर्याचा आश्रम आहे, जिथे प्रत्येकाला विद्या ग्रहण करावी लागते आणि ती गुरुच्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन त्या स्थळी जाऊन घ्यावी लागते. म्हणून कितीही पराक्रमी राजा असला तरी त्या राजाला सुद्धा सल्ला देणारे त्याचे गुरुदेव हे अत्यंत आदरणीय होते. ही परंपरा ज्ञानाला मानणारी परंपरा आहे, म्हणून इथे शिक्षकांचं स्थान कधी दुय्यम नव्हतं. महाराज जेव्हा हरद्याला सुद्धा गेले तेव्हा सुद्धा एका शाळेत तिथल्या मुख्याध्यापकांना महाराजांनी भगवद्गीता हिंदीमध्ये समजावून सांगितली आणि ते सगळं समजावून सांगणं जेव्हा ग्रंथबद्ध झालं तेव्हा मनोहारीने गीता हा महाराजांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या रूपाने ते प्रसिद्ध झालं. तो गीतेचा हिंदी भावानुवाद आहे. आडात असेल तर पोहऱ्यात येईल. शिक्षक जेवढा ज्ञानसंपन्न असेल, शिक्षक जेवढा आचरण संपन्न असेल, जेवढा तो चारित्र्य संपन्न असेल, तेवढी आपोआप पुढची पिढी त्यांना पाहता पाहता घडत जाईल. महाराजांनी शिरसगाव गडला त्यांच्या शिक्षकांसोबत नेहमी बसणं उठणं होतं आणि महाराजांनी अनेक ज्ञान चर्चांच्या निमित्तानं या शिक्षकांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. फक्त तत्वज्ञान नाही सांगितलं, मनाचं सामर्थ्य सुद्धा किती असतं माणसाचं. एक दिवस सगळे शिक्षक मंडळी येऊन बसली आणि विल पॉवर या गोष्टीवर चर्चा सुरू झाली. महाराजांनी सांगितलं एक पाण्याचा गुंड घागर मध्ये ठेवल्या गेली, तुम्ही सगळेजण या घागरीला हात लावा म्हणाले. 8-10 मंडळी होती, सगळ्यांनी हात लावला आणि म्हणे आता तुमच्या मनामध्ये एक दृढ निश्चय करा की ही घागर फिरणार आहे. सगळ्यांनी हात लावला आणि मनामध्ये अत्यंत तीव्र भावना केली की आम्ही ज्या घागरीला हात लावला ही घागर फिरत आहे. आणि डोळे उघडल्यानंतर प्रत्येक जण पाहत होता की घागर फिरत होती. महाराजांनी सांगितलं की माणसाचं मन हे अत्यंत शक्तिशाली आहे. अनेक दिव्यांग लोक अजूनही आपण पाहतो ज्यांची शारीरिक शक्ती राहत नाही, पण मनाच्या जिद्दीमुळे असे अनेक लोक मोठमोठी कार्य करून जातात. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबारायांनी सुद्धा सांगितले. या मनाचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा प्रचंड मोठा ताबा असतो. महाराजांनी मानस आयुर्वेदामध्ये ती गोष्ट सांगितली.
जमनाबाई नावाची एक स्त्री यायची, जी माधान अमरावतीला राहायची. त्या जमनाबाईंसोबत महाराजांची माधानमध्ये ओळख झाली होती. महाराज तिला म्हणायचे की जमनाबाई मला तुझ्या घरी घेऊन जा. जमनाबाई महाराजांना घेऊन गेली आणि महाराजांचं अमरावतीमधलं पहिलं पदार्पण झालं. अमरावतीच्या निमित्ताने महाराज माधान सोडून एका मोठ्या व्यासपीठाकडे गेले. जमनाबाईकडे गेल्यावरही त्यांचा जो नेहमीचा स्वभाव होता त्यानुसार त्यांचं वागणं सुरू होतं. फुगडी खेळायचे, भजनं म्हणायचे, गीता आणि ज्ञानेश्वरी समजावून सांगायचे. हळूहळू परिसरात चर्चा व्हायला लागली. तेव्हा अमरावती आजच्यासारखी वाढलेली नव्हती. जमनाबाई जिथे राहायची ते जे ठिकाण होतं ते खेड्यापाड्यातली जी माणसं अमरावतीला जायची त्यांच्या उतरण्याचं, थांबण्याचंच ठिकाण. आजूबाजूला समजू लागलं की कोणीतरी एक 19-20 वर्षाचा युवक जो दोन्ही डोळ्यांनी आंधळ आहे पण उत्तमपणे गीतेवर बोलतो, उत्तमपणे अनेक प्रश्नांची उत्तरं देतो. मनामध्ये उत्सुकता घेऊन त्यावेळी अमरावतीमध्ये काम करणारे अनेक शिक्षक, वेगवेगळ्या विषयांची आवड असणारे काही सुशिक्षित लोक जमनाबाईच्या त्या घराकडे वळायला लागले. त्यात हरिभाऊ केवलेंसारखी काही माणसं होती. महाराजांच्या पंचायतनामध्ये ह्रीम हराये नमः हरिम आपण ज्यांना म्हणतो ते हरिभाऊ केवले. हरिभाऊ केवलेंचा खूप मोठा वाडा बुधवारामध्ये आज अमरावतीमध्ये आहे. त्यांनी त्यांची शेतीवाडी संपत्ती संप्रदायाला दिली आणि एकदा जे महाराजांना भेटले ते पुन्हा महाराजांना सोडून जात नव्हते. फक्त जेवण करण्यापुरते घरी गेले तर गेले. महाराजांचे अत्यंत प्रथम लेखक, महत्वाचे लेखनिक म्हणजे हरिभाऊ केवले. त्यांचं अक्षर अत्यंत सुंदर होतं. अनेक मंडळी यायला लागली. कालखंड आपण पाहिला कसा होता. भारतीय विचार परंपरा ही सुशिक्षितांची परंपरा नाही असं लोकांना वाटायला लागत होतं. मग कुणी आला आणि महाराज सांगायला लागले की एखादा प्रश्न विचारायचा, याचा अर्थ तुम्हाला कोणती सुधारणा मान्य नाही का? जगामध्ये सगळे काही शोध लागतायत, तुम्ही काय याच्या विरोधामध्ये आहेत का? महाराज सांगायचे मला माझा सुधारणेला विरोध कधीच नाही, पण सुधारणा कशाला म्हणायची? आमच्या घरातला पाटा उरवंटा गेला आणि त्याच्या जागी मिक्सर आला. मग सुधारणेची आपली आजची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये ही सुधारणाच आहे. महाराजांनी जे उत्तर दिलं त्याच्यानुसार ही सुधारणा आहे का आपण तपासून पहा. मी पुढे बोलणार नाही की आपलं जीवन सर्वस्वी यंत्राच्या अधीन न होता शारीरिक आणि मानसिक शक्ती माणसाची कमी न होता जी काही गोष्ट होईल ती सुधारणा आहे. एकादशी आहे, साबुदाण्याची उसळ करायची आणि लाईन गेली, दाणे मिक्सर मध्ये बारीक करायचे राहिले. आमच्या सगळ्यांच्याच मानेमध्ये गॅप नावाचा प्रकार आलाय. मग आम्हाला आज खलबत्त्यामध्ये शेंगदाणे भराभर 10 मिनिटात कुटता येत आहेत का? मग मिक्सरनं आमची शारीरिक तुम्हाला ठाऊक आहे. महाराजांनी सुधारणेची ही व्याख्या दिली. महाराज म्हणाले या प्रकारे जी काही सुधारणा होत असेल, माणसाचं शारीरिक मानसिक त्याचं तेज आणि त्याचं बल कायम राहून काही होत असेल आणि त्याचं जीवन पूर्णतः यंत्राच्या अधीन होत नसेल तर ती सुधारणेच्या विरोधात मी कधीच नाही. अनेक प्रश्न घेऊन अनेक लोक यायला लागले. त्यावेळी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जगामध्ये खूप गाजत होता. आपण पहिल्या 3 दिवसात कधीतरी उल्लेख केला की डार्विन नावाच्या एका मोठ्या जागतिक विचारवंताने हे मांडलं होतं की पूर्वी पृथ्वीवर माणूस नव्हता, आधी मासा होता, मग माशाचा माकड झालं आणि माकडाचा माणूस झाला. तेव्हा सगळ्या जणांना आणि सांगायला लागले की आपली शेपटी होती, मग शेपटीचा काही कामच नव्हतं, मग हळूहळू शेपटी गळून पडली. तुमच्यापैकी प्रत्येकाला जेव्हा जेव्हा तुम्ही विज्ञान शिकले तेव्हा डार्विनचा सिद्धांताचा उल्लेख विज्ञानामध्ये झाल्याचं प्रत्येकाला किमान तेवढा आठवत असेल. हा सिद्धांत पिढ्यानपिढ्या भारतामध्ये शिकवल्यानंतरही गेला. महाराजांनी एकदा डार्विनच्या उत्क्रांतीवादावर एक निबंध लिहिला आणि ग्वाल्हेरच्या जठारांनी जेव्हा तो वाचला तेव्हा म्हटलं की गुलाबराव तुमचा हा निबंध देशातील सर्वच वर्तमानपत्रांनी प्रकाशित केला पाहिजे आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाला कशा प्रकारे त्याचं खंडन केलं जाऊ शकतं हे समजलं पाहिजे.
जर माकडाचा माणूस झाला तर माकडाला राहायसाठी अजूनही घर लागत नाही, मग माणसाला घराची आवश्यकता पडते. मग ही उत्क्रांती आहे की अपक्रांती आहे? माकडाला उत्तम विषाची परीक्षा करता येते, काय विषारी आहे हे त्याला कळतं, तसं माणसाला कळत नाही. मग ही उत्क्रांती आहे की अपक्रांती आहे? महाराजांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचं जे साधार खंडन केलं, अत्यंत युक्तिपूर्वक केलेलं, अत्यंत तर्क कठोर पद्धतीने केलेले हे विवेचन आहे. त्यातील काही भाषा या अध्यात्माच्या पारिभाषिक संज्ञेमधल्या आहेत. महाराजांच्या अनेक गोष्टी या विविध ज्ञानशाखांमधल्या लोकांनी एकत्र बसून चर्चा करून समजून घ्याव्यात असं मला वाटतं. माझ्यासारख्या लहानशा अभ्यासकाला त्यातली अनेक गोष्टी राजगुरू बाबा कळत नाही, जे तुम्ही लोक आळंदीमध्ये शिकलात. स्पेन्सरच्या आग्नेयवादाचा तेव्हा खूप मोठा बोलबाला होता. महाराजांनी सांगितलं की बाकी फिलॉसॉफर्स पेक्षा हा स्पेन्सर 2 पावलं पुढे गेल्याचं मला दिसतं. यानं अज्ञेय नावाचा सिद्धांत मांडला की काहीही माहीत नव्हतं, पूर्णतः सगळं अज्ञेय होतं, कळत नव्हतं. ह्या अज्ञेयवादाचं खंडन सुद्धा महाराजांनी स्वतंत्र निबंधामध्ये केलं. ही डार्विनचा उत्क्रांतीवादाचं कसं खंडन केलं, स्पेन्सरचा अज्ञेयवादाबद्दल काय बोलले, हे सगळं त्यांच्या साहित्यामध्ये आहे. एक युवक एक दिवस आला जो अभाववाद विचारायला लागला की सृष्टीमध्ये पूर्वी काहीही नव्हतं, सगळा अभावच अभाव. महाराज म्हणाले, अरे अभाव होता हे सुद्धा कोणाला कळत होतं, याचा अर्थ अभाव पाहणारा कुणीतरी होता की नाही, मग कसला अभाव राहिलाय. एकाने एक दिवस म्हटलं की ही सृष्टी जड होती, इथं चैतन्य नावाची गोष्टच नव्हती. हे जड आहे हे ज्याला जाणवलं, महाराजांनी जड आणि चेतन या गोष्टीचा, चैतन्य या गोष्टीची सोपी व्याख्या केली आहे. शिरसगाव बंडमध्ये माधवराव खोलकुटे नावाची एक ब्राह्मण व्यक्ती राहायची. त्यांना एक ताई नावाची मुलगी होती आणि ती मुलगी 10व्या-11व्या वर्षीच विधवा झाली होती. त्या बालविधवा असलेल्या छोट्याशा ताईला महाराजांनी 11 पत्र लिहिली. आपण पाहू उद्या. काल आपण हिराबाईचा प्रसंग पाहिला. परवा आपण मनकर्णिकेला महाराज कसे शिकवत गेले ते पाहिलं. बालविधवा बालपणी लग्न व्हायचे. 7 वर्षाची मुलगी आणि 40 वर्षाचा नवरदेव, तो जर तिथून 5 वर्षानं गेला तर वयाचं सुरुवात व्हायच्या आधीच ती छोटीशी लेक विधवा व्हायची. मग तिचे केश काढल्या जायचे, पुन्हा लग्न नव्हतं केल्या जात. अनेक बालविधवांचं आयुष्य घरातल्या घरामध्ये राहून संपायचं सुद्धा. भारताची संस्कृती ही स्त्रियांना थांबवणारी, संपवणारी, शिक्षण न देणारी अशी कधीही नव्हती. पण एक मध्यंतरीचा एक काळ अशा प्रकारचा होता. या बालविधवेला ही जीवन नैराश्यमय वाटू नये म्हणून महाराजांनी 11 पत्र लिहिले. त्यातल्या एका पत्रामध्ये ते ताईंना सांगतात, त्यांचं नाव भगीरथी होतं. जड म्हणजे काय? जड म्हणजे जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. कधी कधी काही शब्दांची आपल्याला फार भीती वाटते, आपण त्या प्रांतामध्ये पाऊलच टाकत नाही, हिम्मतच करत नाही. हे नाही बाबा आपलं नाही असं म्हणून आपण सोडून देतो. जसा हा माझ्या समोरचा माईक आहे, या माईकला माहिती आहे की हे काय आहे, तो कोण आहे. त्याला तो कोण आहे हे सुद्धा माहित नाही आणि त्याला तो समोरचा कॅमेरा काय आहे किंवा कॅमेऱ्याच्या मागचा माझा तो दादा काय आहे हे सुद्धा माहित नाही. पण आपण सगळी जण इथं बसलेलो आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाला मी कोण आहे हे माहित आहे की नाहीये? माहित आहे, मी अमुक अमुक आहे, या गावचा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. आणि तुम्हाला तुमच्या शेजारचं कोण आहे हे ठाऊक आहे की नाही? महाराज म्हणायचे, जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही ते जड आहे. जो स्वतःलाही जाणतो आणि इतरांनाही जाणतो ते चैतन्य आहे. मग जेव्हा तुम्ही सगळं जडवादी होतं असं म्हणता, तेव्हा ते जाणणारा जो होता तो जड असेल काय? चैतन्याशिवाय कोण जाणू शकतं? महाराजांनी वयाच्या 19व्या-20व्या वर्षी तेव्हा जगामध्ये तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जेव्हा अनेक संकल्पनांचा, अनेक विचारांचं वादळ उठलेलं होतं आणि भारतातला तरुण
त्याला पाहून अहो असा करत होता, बाबा बाबा आमच्या इथे काहीच नाही, सगळं नवीनच आहे असं म्हणून आश्चर्यचकित होत होता. महाराज नीटपणे सांगत होते, हे असं आहे, हे असं नाही, आणि आग्रह करत नव्हते. काय विचारू नको, मी म्हणतो म्हणून तुम्हाला तुझ्या मायावर विश्वास नाही काय, हे वाक्य महाराजांनी कधीही आयुष्यात वापरलं नाही. अत्यंत सशास्त्र पद्धतीने सगळं पटवून दिलं आणि पुढच्या व्यक्तीला, ती पुढची व्यक्ती नाही, पुढे येणाऱ्या हजारो काळांमध्ये अनेक तत्वचिंतकाच्या पिढ्यान पिढ्या तत्वज्ञानाची ही मांडणी मान्य करणार आहे हे निश्चित आहे. अनेक येत गेले, अनेक विचारत गेले. हे सगळं करता करता महाराज एके दिवशी परत शिरसगावला अमरावतीवरून गेले. शिरसगाव मध्ये चर्चा सुरू झाली आणि चर्चेमध्ये विषय निघाला की या जगामधली श्रेष्ठ संस्कृती ही आर्य संस्कृती आहे आणि आपण लोक आर्य नाही आहोत. आर्य कुठून तरी या देशामध्ये बाहेरून आले, त्यांनी इथल्या लोकांना गुलाम बनवलं, त्यांना जिंकलं, आपण सगळे अनार्य लोक आहोत. आर्य विचार सुद्धा भारतामध्ये त्यावेळी अत्यंत प्रसिद्ध असा चर्चेचा विषय होता. मी बाकीच्यांनी काय म्हटलं सांगत नाही, पण ज्या महात्म्याला या देशानं सदैव सन्मानाचं मानलं, अजूनही जे नाव आपल्यासाठी आदराचं असं आहे, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं की आर्य दक्षिण ध्रुवावरून भारतामध्ये आले. मला महाराजांनी डार्विनचं खंडन केलं फार नवल वाटत नाही. स्पेन्सरच्या आज्ञेयवादाला दुरुस्त केलं, ती महाराजांची प्रज्ञा आहे. कारण या लोकांना संपूर्ण तत्वज्ञानाचा स्पर्श नव्हता. एक गोष्ट जर्मनीमधल्या शॉपेनहॉवर नावाच्या तत्वचिंतकाची सांगितल्या जाते की जर्मनीमध्ये हा माणूस एवढा प्रसिद्ध होता की जर्मनीमधले तेव्हाचे सगळेच युवक त्याचे फॉलोअर्स होते. शॉपेनहॉवर हे सांगायचा की जीवन अतिशय दुःखमय आहे, फार दिवस जगण्यामध्ये काही अर्थ नाही, शक्य असेल तेवढ्या लवकर प्रत्येकाने आत्महत्या करून मेलं पाहिजे म्हणजे दुःखातून सुटका होईल. आणि हे ऐकून ऐकून जर्मनीमधल्या अनेक तरुणांनी त्या काळामध्ये आत्महत्या केली. या शॉपेनहॉवरला असं म्हणतात, एक उपनिषदांवरचं छोटंसं पुस्तक त्यातल्या वाचनामध्ये आलं आणि त्याला समजलं की जीवन हे दुःखमय नाही, जीवन हे आनंदमय आहे, जीवन हा उत्सव आहे. खरं म्हणजे आपल्याला फक्त तो साजरा करायचा आहे. आणि या शॉपेनहॉवरने सांगितलं की मी आजपर्यंत जे सांगितलं ते अत्यंत चुकीचं होतं, तुम्ही कुणीही माझं काहीही ऐकायची गरज नाही. तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या तत्वचिंतनाचा अभ्यास केला पाहिजे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मात्र भारतीय विचारसरणीचे अतिशय मोठे विद्वान होते. महाराजांनी लोकमान्यांचा सुद्धा हा विचार खोडून काढला आणि त्यांनी सांगितलं की आर्य बाहेरून आले, आर्य आणि अनार्य दोन गोष्टी होत्या असं मानण्याचं कारण नाही, ही खोटी गोष्ट आहे. आर्य या शब्दाचा अर्थच सुसंस्कृत मनुष्य असा आहे. हा वंशवाचक शब्द नाही, हा गुणवाचक शब्द आहे. म्हणून आपण जर महाभारताची सिरियल जरी टीव्हीवर पाहिली असेल तर आपल्याला आठवत असेल की त्यातली पत्नी ही पतीला आर्यपुत्र असं संबोधते. आणि संपूर्ण जगामध्ये हजारो वर्षाच्या आधी सगळीकडे एक आर्य संस्कृती होती, म्हणजे सुसंस्कृत मनुष्यांचीच वस्ती होती. हा विचार अतिशय महत्वाचा विचार आहे. महाराजांनी पुढे असं सांगितलं की या देशातील जातीय द्वेष विद्वेष जर टाळायचा असेल, माझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे आपण मंडळींनी पाहिलं, आपल्या लक्षात येत असेल की पूर्वी सुद्धा या देशामध्ये जेव्हा वर्णाश्रम पद्धती काटेकोरपणे पाळल्या जायची तेव्हा सुद्धा या देशातील लोकांच्या मनामधामध्ये प्रत्येक जातीचा विद्वेषाचं प्रमाण आज ज्या तीव्रतेने आहे तसं नव्हतं. प्रत्येकामधली ही द्वेषाची भावना जी वाढते आहे, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ असं जेव्हा आपण एकमेकांना म्हणू लागलोय, महाराजांनी सांगितलं
यामुळे या देशाचं अतिशय मोठं नुकसान होईल. मन दुभंगल्या जाते. मी तेव्हा निश्चिंत माझ्या आयुष्यामध्ये असू शकतो जेव्हा मला माहित आहे की माझ्या शेजारची व्यक्ती ही सज्जन आहे. तुम्ही आज गुलाब गौरव कथा ऐकायसाठी का निश्चिंत बसलाय? कारण तुम्हाला माहित आहे माझ्या मागे कोणी चाकू घेऊन बसलेला नाहीये. ज्यावेळी मनामध्ये माणूस स्थिर आणि निश्चिंत असेल तेव्हा तो त्याच्या आयुष्यामधली वाटचाल अत्यंत परिणामकारकपणे करून यशस्वी करू शकेल. इथे जर प्रत्येकाच्या मनात एकमेकाबद्दल संभ्रम आणि द्वेष आणि राग वाढायला लागला तर आपली जीवन कलुषित होऊन जातील. आपण जगू शकणार नाही. महाराजांनी सांगितलं, पुढे जर या देशामधील ही सगळी सामाजिक व्यवस्था आपल्याला प्रेमाची आणि सौहार्दाची ठेवायची असेल तर ही जी मांडणी केल्या जाते ही मांडणी चुकीची आहे. कोणीही बाहेरून आलं नाही, कुणीही कुणाला गुलाम केलं नाही. पुढे शूद्रपूर्वी कोण होते नावाचे भूविवर्दी शूद्राज नावाचे डॉक्टर आंबेडकरांचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी गुलाबराव महाराजांचा हा विचार 80% असाच मांडलाय की आर्य बाहेरून भारतात आले. हा विचार आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेला नाहीये. महाराज संत होते. आपल्याला वाटतं संत म्हटलं की त्यांना अहोरात्र भगवंताच्या प्रेमामध्ये निमग्न होऊन किंवा भजन करणं हेच का संताचं काम आहे? ते काम तर संतांचं आहेच. कारण भक्ती माणसाला त्या संसार तापामध्ये जो माणूस थकतो पोळतो त्याला निवांतपणा देते, त्याला प्रेमानं त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. आपण पाहत आहे की महाराज ऋषी सुद्धा आहे. महाराजांना या सगळ्या गोष्टी प्रज्ञेच्या द्वारे मांडायचे. महाराज आचार्य सुद्धा आहे. महाराजांना भारतीय हा विचार विश्वापर्यंत न्यायचा आहे. माऊलींनी जे पसायदान मागितलं ना, मला वाटतं महाराज ते पसायदान जगत गेले. दुरितांचे तिमिर जाओ. जो कोणी पापी असेल तो माणूस नाही मारायचा आहे, त्याच्यामधली ती जी काही भावना असेल ती फक्त काढायची. हिरेला सांगितलं महाराजांनी, इथून फक्त पुढे माऊलींचा जप कर आणि निष्ठेने इथं निश्चिंत राहा. विश्व स्वधर्म सूर्य पहा. माझा प्रत्येकाचा म्हणून जो काही धर्म मला प्राप्त झालाय त्या धर्माची मला आठवण होऊन माझं ते कर्तव्य करण्यासाठी मी प्राणपणाने वाटचाल केली पाहिजे. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायला नाही सांगितलं. पायकीचे अभंग तुकोबारायांच्या गाथेत आहे. खरं म्हणजे शिवाजी महाराजांसारखा अत्यंत श्रेष्ठ महात्मा शिवाजी महाराज किंवा पराक्रमी सेनानी नव्हते. ते अत्यंत श्रेष्ठ साधक होते. त्यांचे चरित्रकार असं म्हणतात की श्री शैलमला जाऊन संन्यास घ्यावा अशी महाराजांची अंतस्थ इच्छा होती. तुकोबारायांचं कीर्तन अत्यंत प्रेमानं ऐकणारा हा लोकपंढरीचा वारकरी होता. तुकोबारायांनी सांगितलं, राजे, आमचं काम भगवत चिंतन करून संदेश द्यायचा आहे. तुमचं काम भगवंताचा आदेश आचरणात आणून लोकांना आचरून दाखवण्याचा आहे. प्रत्येकाला मंदिर बांधलंच पाहिजे हे शक्य होणार नाही, पण त्या ठिकाणची पवित्रता, त्या ठिकाणची शाश्वतता सामान्य माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे. यासाठी जे जे काही कार्य करता येईल ते सुद्धा धर्माचंच कार्य आहे. म्हणून संतांनी कधीही कोणाचंही काम बदललं नाही. त्या कामामध्ये प्राणप्रतिष्ठा केली, ती सत्कार्याची केली, लोकांच्या हिताची केली. माऊलींचं हे सगळं प्रसादन महाराज जगत गेले. प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येकाला प्रत्येकाशी प्रेमानं जोडत गेले. एकीकडे तत्वचिंतनावर अत्यंत कठोर पद्धतीनं भाष्य करणारा हा थोर तत्ववेत्ता आहे, थोर तत्वचिंतक आहे. दुसरीकडे अत्यंत प्रेमानं त्यांचे जे काही सुहृदय, त्यांची जी काही मंडळी आहे, या सगळ्या मंडळीला प्रेमानं हात देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे नेणारा ही मातृहृदय हा मित्र सुद्धा आहे.
शिरसगाव बंडला जिथे राहायचे राजाराम बापू, त्यांचे काका काशीराव बापू देशमुख हे दर्यापूरला नायब तहसीलदार होते. आणि नोकरीमध्ये कोणी काही तक्रार केली आणि नायब तहसीलदाराच्या पदावरून दर्यापूरवरून त्यांना अचलपूरला अकाउंटंटच्या पदावर त्यांचं डिमोशन करण्यात आलं, खालच्या पदावर पाठवलं. आता काशीराव बापू म्हणाले की मी दुसऱ्या दिवशी विचारणारच कार्यालयात की असं काय झालं, मी नायब तहसीलदार असलेला माणूस मला एका कार्यालयात अकाउंटंट म्हणून का बोलवण्यात आलं, मला विचारण्याची सुद्धा फुरसत मिळाली नाही, तर माझ्या बडतर्फीचा आदेश माझ्या हातात आला, मला नोकरीमधून काढून टाकण्यात आलं. त्यांना फार मोठा धक्का बसला. माझी चूक काय आहे हे सुद्धा मला कळत नाही आणि एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला एकदम नोकरीवरून काढण्यात आलं. त्यांनी जनाब कमिशनरकडे अपील केली, वऱ्हाड प्रांताचे. त्यावेळी इंग्रजच सगळे अधिकारी होते आणि जनाब कमिशनर म्हणून जे काही पद होतं वऱ्हाड प्रांताचं, त्यांनी त्यांची अपील नाकारली. तेव्हा नियम असा होता की जनाब कमिशनरनी एकदा अपील नाकारली तर त्याच्या पुढच्या अधिकाऱ्याकडे जाता येत नव्हता, नियमच तसा. मग काशीराव बापूंना असं वाटलं की आता सगळे दरवाजे बंद झाले, आपली नोकरी गेली, अपील करण्याची काही संधीच नाहीये. ते परत आले. मग आता नोकरीच नाही, वेळ होता. मग शिरसगावला अनेकदा यायची, त्यांची शेतीवाडी घर सगळं शिरसगावला होतं. त्याआधी जेव्हा जेव्हा महाराजांची भेट व्हायची, काशीराव बापू शिकलेले होते, त्यांची आणि महाराजांची चर्चा व्हायची. महाराज जीव आहे का, जीव आहे म्हणजे कसा आहे, महाराज ईश्वर आहे का, ईश्वर आहे म्हणजे कसा आहे, हे सगळे प्रश्न महाराजांच्या साहित्यात सविस्तरपणे लिहिलेले आहे. महाराज म्हणायचे आणि काशीराव बापूंना असं वाटायचं की एक अतिशय बुद्धिमान असा हा युवक आहे आपल्या जातीचा, त्याच्यामध्ये अजून काही सामर्थ्य आहे असं काशीराव बापूंना वाटत नव्हतं. ते अत्यंत मित्रत्वाने राहायचे. खरं म्हणजे गुलाबराव महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही मोठेपण होतं ते जन्मसिद्ध प्राप्त होतं, पण हे मोठेपण महाराजांना त्यांच्या माणसांपासून कधी दूर घेऊन गेलं नाही. त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांसाठी जे प्रेमाचं नातं आहे त्या प्रेमाच्या नात्याने महाराज प्रत्येकाशी वागत गेले आयुष्यात. काशीराव बापू जेव्हा आले तेव्हा महाराजांची त्यांची चर्चा झाली आणि काशीराव बापूंनी सांगितलं की आता मला वेळच वेळ आहे, माझी नोकरी गेली आहे, मी बडतर्फ झालो. महाराजांनी म्हटलं असं करा बापू, तुम्ही एकदा अपील करा. आता काशीराव बापू म्हणाले मला वाटलं महाराजांना कायदा काय समजतो, त्यांना काय माहित का कमिशनरने नाही म्हटल्यावर अपीलला संधीच नाहीये. पण महाराज म्हणाले बापू मी म्हणतो तुम्ही एकदा अपील कराच. आणि हे सांगितलं की बापू मी तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करेल, तुम्ही अपील करा. काशीराव बापूंनी म्हटलं ठीक आहे, एवढे जर महाराज मागं लागताय तर करू. अपीलीसाठी सगळे कागद झेरॉक्स काढायला गेले आणि अपीलसाठी जायचं होतं हैदराबादला. तेव्हा जवळजवळ कार्यालये नव्हती. हैदराबाद म्हणजे शिरसगाव बंड वरून काही जवळ नव्हतं. पुन्हा बापूंच्या मनात आलं की हैदराबादला जाण्यात खरंच काही अर्थ आहे का. पण जेव्हा ते तहसीलमध्ये गेले तेव्हा त्यांचे पाटील नावाचे एक मित्र जित्ती यांना भेटले. ते सुद्धा काही शेतीवाडीच्या कामासाठी हैदराबादला जाणार. ते म्हणाले चला काशीराव आपण दोघेही जाऊ. दोघेही जण हैदराबादला गेले. काशीराव बापूंनी ही घटना महाराजांच्या चरित्रासाठी स्वतः लिहून पाठवली. त्यांनी सांगितलं की मी हैदराबादमध्ये 2 महिने थांबलो. सगळीच जे काही पद्धती होती ऑफिसची ती सगळी लांबलचक होती. मी 2 महिने हैदराबादमध्ये थांबलो आणि ज्यावेळी ही अपील झाली तेव्हा माझ्या मित्राची अपील नामंजूर झाली, पण माझी अपील मंजूर झाली. काशीराव बापू भगवान रामचंद्रांचे भक्त होते. राम पंचायतांचा एक फोटो नेहमी त्यांच्या जवळ असायचा आणि राम रक्षेचा ते नेहमी जप करायचे. ते म्हणाले की 2 महिने सुद्धा माझ्याजवळ माझं हे सगळं चालू होतं. अपील मंजूर झाली. काय काय झालं लिहून ठेवलं काशीराव बापूंनी की माझी गेलेली नायब तहसीलदाराची मूळ नोकरी मला परत मिळाली. मी बडतर्फ झाल्यापासून 14 महिने घरी बसलो होतो. त्या 14 महिन्याचा पूर्ण पगार मला परत मिळाला. 14 महिने नोकरी बंद होती म्हणून माझी 11 वर्ष
वर्षाची जी पेन्शनेबल सर्व्हिस होती ती सुद्धा रद्द झाली होती, ती सुद्धा पूर्ववत मंजूर झाली. 11 वर्षाची पेन्शन जी होती सर्व्हिसची त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 14 महिन्याचा पूर्ण पगारही मिळाला. आणि एवढंच नाही तर अशा प्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्यावर पुढे कोणताही अन्याय होऊ नये म्हणून त्या गव्हर्नमेंटने GR काढला, सर्क्युलर काढला. काशीराव बापू म्हणाले की गुलाबराव महाराज फक्त फार मोठे विद्वान नाहीत, त्याच्या पलीकडे महाराजांची काही शक्ती आहे हे मला जाणवलं. आणि भगवान रामचंद्राचा मी जरी प्रार्थना करत होतो, रामचंद्रापर्यंत माझा आवाज जात नव्हता, पण महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी तर भगवंत तयारच होते. त्या दरबारामध्ये गुलाबराव महाराजांनी माझं वकीलपत्र घेतलं असं मला वाटलं आणि माझी नोकरी गेलीच असं मी जेव्हा आयुष्यात समजलो होतो तेव्हा पूर्ववत मला चिंता फक्त अशी होती की लोकांनी म्हणू नये की शिरसगाव बंडाच्या देशमुखाला काहीतरी अपहार केला म्हणून नोकरीतून काढून टाकण्यात आलं. मला तो कलंक वाटायचा. माझा सगळा सन्मान माझ्या आयुष्यामध्ये परत आला. संतांची ही चरित्र आपण का समोर ठेवायची आहे? मला असं वाटतं वारंवार की जीवनामध्ये काही चालताना थोडंसं दुःख आलं, डोकं दुखलं आणि मग पॅरासिटामॉल घेतली आणि लगेच डोकं बसलं, यासाठी संतांची चरित्र नाही. पण काशीराव बापूंसारखा हा सद्भक्त माणूस ज्याने नोकरी प्रामाणिकपणे केली होती, तो त्याचं आयुष्य सदाचाराने जगत होता. आणि सदाचारी माणूस आयुष्यामध्ये कधी हरणार नाही, तो निराश होणार नाही. या जगातला चांगुलपणा, या जगातलं सत्कर्म, लोकांनी हे म्हणू नये की काय राजाव चांगलं वागून काही फायदा आहे काय, आता देवही काही आजकाल भल्याचा नाही. ही वाक्य कोणाच्या सत्कर्माच्या पाठी लागू नये. महाराजांनी काहीही केलं नाही, पण काशीराव बापूंना हिम्मत दिली. गाडगे बाबांनी जे दशसूत्री सांगितली त्या दशसूत्री मधलं शेवटचं सूत्र आहे, भुकेल्याला अन्न द्या. हे सहज होण्यासारखी गोष्ट आहे. आणि गाडगे बाबांनी शेवटची सांगितलेली गोष्ट ही मनाच्या पातळीवरची गोष्ट आहे की निराश झालेल्या व्यक्तींना आयुष्यामध्ये हिम्मत द्या. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं जरी म्हटलं तरी त्या दुःखाच्या प्रसंगी अनेक माणसं स्वतःचे आयुष्य सावरतात आणि जिद्दीनं वाटचाल करतात, जेव्हा असं वाटतं की माझ्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभा आहे, मी चाललो पाहिजे, मी उठलो पाहिजे. काशीराव बापूंचा हा प्रसंग आपल्याला शिकवणार आहे की भगवंतावर अतूट श्रद्धा असेल आणि माझं कर्म जर योग्य असेल तर जीवनामधली कोणतीही शक्ती मला हरवणारी कधीच असू शकत नाही. महाराज सांगायचे, सत्कर्म कधीही वाया जात नाही. त्याचं तुम्हाला आजच फळ मिळेल असं होणार नाही, पण त्याचं फळ मिळतच नाही असंही होत नाही. अनेकांच्या आयुष्यामध्ये हा परिस्पर्श चालू होता आणि दुसरीकडे एका तत्वज्ञानाची, या भारतीय विचारसरणीची, एका संप्रदायाची मांडणी सुद्धा व्हायला लागली. महाराज अत्यंत श्रेष्ठ वैज्ञानिक आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे चरित्र एका विज्ञानवाद्याचं, एका श्रेष्ठ वैज्ञानिकाचं सुद्धा चरित्र आहे. ते आपल्यापैकी प्रत्येकानं आपण ऐकलं पाहिजे, कारण आम्ही सांगतो की आम्ही विज्ञानाच्या काळामध्ये जगतो. तो काळ असा होता ज्यावेळी भारतामध्ये विज्ञान परंपरा नाही असं मानलं जात होतं, आपण काल पाहिलं. दुसरीकडे भारतीय परंपरेचे काही अभिमानी लोक एवढे होते की एकदा केसरीमध्ये एक लेख आला आणि तो लेख हवेवर लिहिलेला होता. त्या लेखामध्ये असं सांगितलं की आमच्या वेदांमध्ये वायू देवतेला प्रसन्न करणारे, स्तुती करणारे काही ऋचा दिलेल्या आहेत. आणि त्या ऋचांचा संदर्भ लिहून त्या लेख लिहिणाऱ्यानं असं मांडलं की भारतीय लोकांना हवेची, वायूची पूर्णच माहिती होती. महाराजांनी तो लेख वाचला. महाराज म्हणाले, अरे या देशामध्ये विज्ञान नाही म्हणणं जेवढा मूर्खपणाचं आहे तेवढंच या पद्धतीनं मांडणी करणं हे सुद्धा अत्यंत हास्यास्पद आहे. अशा प्रकारे आपण भारतीय विज्ञानामध्ये किती श्रेष्ठ होते हे सांगू शकत नाही. तो काळ असा होता, महाराज म्हणाले की इलेक्ट्रॉन थिअरीला लोक वेदांत म्हणायला लागले होते आणि जगदीशचंद्र बोसांच्या रिस्पॉन्सला लोक चैतन्य म्हणायला लागले.
सगळी मिसळ चालू होती. कहीं की ईट कहीं का पत्थर, भानुमती ने कुमडा जोडा. महाराज त्या काळामध्ये खंबीरपणे उभे राहिले. अनुग्रहानंतरची ही सगळी वाटचाल आहे, लक्षात घ्या. माऊलींनी अनुग्रह दिला म्हणून महाराजांनी अंतस्थ ज्ञानोबारायांना धरून ठेवलं, परंतु ती भक्ती, ते प्रेम या लोककल्याणामध्ये परिवर्तित केलं. आज जर आपण 10 बदाम खाल्ल्या, काल जर आपण 10 बदाम खाल्ल्या आणि त्यानं जर हगवण लागली, पचल्याच नाही, तर काय फायदा आहे? मी जे जे काही घेत असेल त्याचं माझ्या ऊर्जेमध्ये रूपांतरित झालं पाहिजे. माझी भक्ती सुद्धा सत्कार्यामध्ये रूपांतरित झाली पाहिजे, जी ज्ञानोबारायांच्या अनुग्रहानंतर झाली होती. कारण महाराजांचा ज्ञानेश्वर माऊली हा जप अखंडपणे चालू असायचा. पांगारकर लिहून ठेवतात, महाराज पूजा करायचे आणि पूजेनंतर केवळ जय जय श्री ज्ञानेश्वर माऊली हा जप जेव्हा म्हणायचे, तो घोष एवढा मंजूळ असायचा की ऐकणारी माणसं नास्तिक असो आस्तिक असो ती मंत्रमुग्ध व्हायची. आपण थोडा वेळ माऊलींचं नामस्मरण करूया. माऊली जे माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली जे माऊली जे माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली जे माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली जे माऊली श्री गुरु
बोलणं, मी सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलं का आमची जी षडदर्शनं आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, यामधले जे दोन षडदर्शन आहे, न्याय आणि वैशेषिक, हे आजच्या काळातलं सायन्स, विज्ञान आहे. हे एक एक शास्त्र एकेका ऋषींनी सांगितलेलं शास्त्र आहे. न्याय या शास्त्राचे जे उद्गाते ऋषी आहेत ते गौतम किंवा महामुनी अक्षपाद हे आहेत, तर वैशेषिक शास्त्राचे जे ऋषी आहेत ते कनाद ऋषी आहेत. महाराजांनी म्हटलं की न्यायशास्त्र हे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द अशा प्रकारचे 4 प्रमाण मानले जातात. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही प्रमाण मानली जातात. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आता तो कॅमेरा आपल्याला प्रत्यक्ष दिसतोय, तो आहे म्हणजे आहे, त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला धूर दिसत असेल तर तुम्ही हे म्हणू शकता की धूर दिसतोय म्हणजे कदाचित तिथे अग्नी असेल. ते झालं अनुमान प्रमाण, आपण अंदाज काढतो. अशी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही प्रमाण आहेत, त्यातली 4 प्रमाण न्यायशास्त्र मानतं. आणि वैशेषिक हे जे काही शास्त्र आहे कनाद ऋषींचं, हे शास्त्र फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान हे 2च प्रमाण मानतं. आजही आपण जर मुलांसोबत बोलायला लागलो तर मुलं असं सांगतात की बाकीचं काही सांगू नको, डोळ्याने दिसत आहे का, डोळ्याने दिसत असेल तर आम्ही खरे मानतो. बरेच लोक आयुष्यामध्ये 2च प्रमाणांना, एकाच प्रमाणावर विश्वास ठेवतात, प्रत्यक्ष प्रमाण. डोळ्याने दिसत आहे म्हणजे खरं आहे. गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन जर आपण ऐकलं असेल, नसेल तर आवर्जून ऐका. गाडगे बाबा असं म्हणायचे का बा तुम्ही म्हणता देव दाखवा, देव दाखवा. आता इथं आष्टोलीच्या ठेसणावर जर आपण उभं राहिलो आणि मी जर म्हटलं का आष्टोलीत काही हवा नाहीये, हवा असेल तर दाखवा, तर तुम्हाला दाखवता येते का? गाडगे बाबांची विचारसरणी जी मांडल्या गेली त्यापेक्षाही ती अधिक प्रगल्भ आहे. बऱ्याचदा ती तशी मांडल्या जात नाही. गाडगे बाबा अत्यंत श्रद्धावान संत होते. तुकोबारायांच्या आणि संत कबीरांच्या विचाराला अनुसरत गाडगे बाबांनी जी मांडणी केली, त्यांची काही काम ही तत्कालीन काळाला सुसंगत असणारी कामं होती. गाडगे बाबा असं म्हणायचे की ज्याच्या घरी पूर्ण कुटुंब रोज देवाचं भजन करते त्याच्या दाठ्यावर देव उभा असते. शेवटचं कीर्तन उपलब्ध आहे, ऐका गाडगे बाबांचं. कोणी देव दाखवा म्हटलं की गाडगे बाबा असं सांगायचे, हवा दाखवता येते काय? हवा जर दाखवता येत नाही पण आहे का नाही आहे रे भाऊ हवा, मग तुम्ही प्रत्येकदा देव दाखवा असा हट्ट का करता? लोकभाषेमध्ये गाडगे बाबा हा सिद्धांत सुंदर पद्धतीने मांडायचे. पण अनेक लोक जीवनामध्ये केवळ प्रत्यक्ष प्रमाण घेऊन चालतात. आपली संस्कृती आप्त वाक्य प्रमाण सुद्धा मानते. आप्त म्हणजे कोण हो? आप्त म्हणजे फक्त माझी मावशी, माझा मामा, माझी माय, माझा बाप म्हणजेच आप्त का? आप्त म्हणजे सोयरा, नातेवाईक. साधू संत असं म्हणतात, ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, कोणाकडूनही त्याचा काही स्वार्थ नाही, लोकांच्या कल्याणाची कळकळ त्याच्या मनामध्ये आहे आणि ती व्यक्ती तत्वदर्शी आहे, दूरदृष्टी ठेवणारी आहे, ते महात्मा जे काही बोलतात ते खरं असतं. जसं आता कोरोनामध्ये जर एखाद्याची बायको गेली असेल, मुलगाही गेला असेल आणि ते काका म्हणत असेल आता कोणासाठी खरं खोटं बोलू बा, म्हणजे तेवढ्यानं जर आपल्याला उदासीनता येऊन आपण म्हणत असू की आता खोटं बोलण्याचं आयुष्यामध्ये काही राहिलं नाही, तर तुकाराम महाराजांसारखी लोक, गुलाबराव महाराजांसारखी लोक कशासाठी खोटं बोलतील हे सांगा. म्हणून ही संस्कृती त्यांना आप्त म्हणते आणि त्यांनी जे काही सांगितलं असेल ते खरं आहे. म्हणून आप्त वाक्य प्रमाण हे ज्ञानाच्या प्रांतामधलं अतिशय महत्वाचं प्रमाण मानलं जातं. पण महाराज म्हणायचे की ठीक आहे, जी मंडळी विज्ञानाचा अभ्यास करत असतील आणि म्हणत असतील की आम्ही नास्तिक लोक आहोत, आम्ही ईश्वर मानणारे नाही, आम्ही फक्त प्रत्यक्षच प्रमाण मानतो,
तर या षडदर्शनामधलं हे वैशेषिक नावाचं शास्त्र असं आहे जे फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान हे दोनच प्रमाण मानतात. आणि हे शास्त्र कनाद नावाच्या ऋषींनी सांगितलंय, ज्यांनी आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही, फक्त कण 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 एवढंच म्हटलं. मृत्यूच्या क्षणी सुद्धा त्यांनी एक कण खरा आहे एवढंच म्हटलं. ॲटम ज्याच्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, त्या ऋषींनी देव सांगितलंच नाही. मग नास्तिकाला वैशेषिक शास्त्र मानण्याला काही हरकत नाही. महाराज म्हणायचे की या न्याय आणि वैशेषिक शास्त्रामधून आज या देशाला आजचं जे काही भौतिक शास्त्र आहे हे भौतिक शास्त्र सिद्ध करता येईल. त्यासाठी त्यांनी न्यायसूत्राणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. महाराजांचे अनेक ग्रंथ सूत्र ग्रंथ आहेत. आदरणीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यासारखा विद्वान माणूस जेव्हा या साहित्यावर बोलायला लागला, अत्यंत दुर्दैवाची आमच्यासारख्या अभ्यासकांसाठी ही गोष्ट आहे की आयुष्याने त्यांना सवड दिली नाही. हे सूत्र ग्रंथ अत्यंत प्रज्ञावान मनुष्यानं आज माझ्यासारख्या अनेक अभ्यासकांना बसवून समजावून सांगण्याचे ग्रंथ आहेत. एकेका सूत्रामधून एक एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण होऊ शकतो, या प्रकारचे महाराजांचे अनेक सूत्र ग्रंथ आहेत. न्यायसूत्रांनी नंतर युक्ती तत्वानुशासनम नावाचा ग्रंथ त्यांनी या विज्ञानावर लिहायला सुरुवात केली, पण आयुष्यच एवढं कमी होतं की हा ग्रंथ पूर्ण होऊ शकला नाही. महाराजांनी जगामध्ये ज्या सगळ्या ज्ञानशाखा आहेत, जगामध्ये मी म्हणताय ज्या सगळ्या ज्ञानशाखा आहेत, त्या सगळ्याच ज्ञानशाखांची विभागणी करून टाकली, न्यायशास्त्राच्या आधारे केलं. मग इंजिनिअरिंग कशात जातं, मेडिकल सायन्स कशामध्ये जातं, फिजिक्स कशामध्ये जातं, केमिस्ट्री कशामध्ये जातं. महाराजांनी सांगून टाकलं की काल, मन, आत्मा, आकाश, बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख आणि भावना या सगळ्या गोष्टी एका मानसशास्त्रात म्हणजे सायकोलॉजी मध्ये जातात. आपल्याकडे सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहे म्हटलं की आपल्याला काय वाटतं की तो फक्त मूर्ख, मॅड, ज्याच्या डोक्यात फरक पडला अशाच लोकांचा डॉक्टर आहे. महाराजांनी सायकोलॉजीची व्याख्या किती व्यापक केली. तुमचा प्रयत्न सुद्धा मानसशास्त्रामध्ये टाकला, तुमच्या मनामध्ये येणारी द्वेषाची भावना सुद्धा मानसशास्त्रामध्ये टाकली, तुमचं सुख दुःख सुद्धा मानसशास्त्रामध्ये टाकलं. कारण ते असं म्हणायचे की हे संपूर्ण जग भावनेवर आधारित आहे. आपल्याला आपली आई जर म्हणते की मी तुझी आई आहे, तर आपण काही कोणी DNA टेस्ट केली आहे का आयुष्यात कधी? मी तुझी आजी आहे, घरातल्या आजीला मी भावनेनं आजी मानलं. महाराजांचं हे वाक्य फार महत्वाचं आहे. ते म्हणतात हे संपूर्ण जग भावनेवर निर्माण आहे. मला हा माझा भाऊ वाटतो, ही माझी भावना आहे. नाही वाटलं उद्यापासून तर तो माझा भाऊ असूनही मला वाटणार नाही. घरी जाऊन विचार करा, महाराजांचं हे वाक्य आपल्या आयुष्यामध्ये किती खरं आहे. सगळंच भावनेवर आहे. नवरा प्रेम करत नसेल पण मला वाटतं नवरा प्रेम करतो, भावना केली की नाही, मग मी त्या भावनेच्या बळावर अख्खं आयुष्य आनंदामध्ये काढू शकते. किंवा कितीही प्रेम करणारा नवरा असेल, 4 वाजता येणार होते 5 वाजले तरी आलेच नाही, भावना आहे, झालं माझं डोकं किटकिट खराब, आयुष्यभर ते किटकिटतच आयुष्य झालं. मग महाराजांनी म्हटलं तुम्ही अत्यंत थोर चिंतन करा, विचार करा. हे जग भावनेवर आधारित आहे, म्हणून प्रत्येकानं नेहमी चांगलीच भावना केली पाहिजे. हे भावनेचं महत्व आहे. महाराजांनी ही भावना सुद्धा मानसशास्त्राचा विषय करून टाकली. पृथ्वी, आग, तेज, वायू, रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, आकुंचन, प्रसरण हे सगळे विषय भौतिक शास्त्रामध्ये टाकले. आता या भौतिक शास्त्राच्या अनेक शाखा होऊ शकतात, जीवशास्त्राच्या अनेक शाखा असू शकतात. महाराज हे कुठेही जाऊन शिकलेले नाही, पण आपल्याला असं वाटतं की मी जर आर्टची कला शाखेची विद्यार्थिनी आहे तर माझं भौतिक शास्त्राची काय देणं घेणं आहे. जीवन असं नसतं. जीवनामध्ये शास्त्र सामावलेलं आहे, विज्ञान सामावलेलं आहे. आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उगाच असं वाटत राहतं आम्ही सायन्सचे. ज्या महाविद्यालयात मी शिकली 11वी 12वी, आमचे प्राचार्य होते, मी नाव सांगत नाही,
पहिल्या दिवशी आम्ही 11वी मध्ये गेलो आणि प्राचार्य आले उद्बोधन करायला. त्यांनी असं म्हटलं की ज्यांची कुठेच बोंब पडत नाही ते सगळे आर्टला येतात. जीवनामधला हास्य काढा, जीवनामधले रंग काढा, जीवनामध्ये बोलण्याची माधुरता काढा, जीवनामध्ये हसण्यातला आनंद काढा, कला काढून टाका आयुष्यातली, इतिहास पुसून टाका, भूगोलाचं ज्ञान डोक्यामधून काढून टाका. जीवन अपूर्ण आहे. म्हणून महाराजांनी या ज्या सगळ्या शाखा आहेत या आपापल्या आवडीनुसार अभ्यास करण्यासाठी दिलेल्या स्वतंत्र शाखा आहेत, पण त्या परस्परांच्या विरोधी कधी नाही, त्या परस्परांना पूरक आहे हे अभ्यासकांना सांगितलं. ज्याला या गोष्टीमधली रुची असेल त्यानं कधीतरी स्वतंत्र महाराजांच्या चरित्रामधला हे अध्याय, हा प्रकरण, ही पुस्तकं काढावी आणि पाहावी की महाराजांनी, मेडिकलचे विद्यार्थी अॅनाटॉमी शिकतात, कशाला इंद्रिय विज्ञान म्हटलं महाराजांनी? सगळ्याच जगामधल्या सगळ्याच ज्ञानशाखांची, ते लंडनला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन जे अर्थशास्त्र आम्ही शिकू, या सगळ्यांची वेगवेगळ्या ज्ञानशाखेमध्ये विभागणी केली. गणितामध्ये काय काय येऊ शकतं हे सांगितलं आणि मग सांगितलं की मुख्य विज्ञानाच्या मध्ये ज्या काही संज्ञांचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये प्रकाश आहे, लाईट. थोडंसं भौतिकशास्त्र 8वी पर्यंतचं आठवत असेल तर आपल्याला आठवत असेल की प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत जातो. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक लाईट लावा आणि खोलीचं एक दार असं तिरपं बंद करा, तो असं तिरपा जाताना तुम्हाला दिसेल. प्रकाश हे विज्ञानामधली मूलभूत संकल्पना आहे. आजचं विज्ञान त्याला काही भागामध्ये द्रव्य मानतं आणि काही भागामध्ये हे विज्ञान प्रकाशाला लहरी मानतं, कंपन मानतं. महाराजांनी हे पटवून दिलं की हे द्रव्य कसं आहे. गणित ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना त्याच्यामध्ये जेमतेम 35 मिळवून निघाला म्हणजे जमलं रे बा असं वाटत राहतं. पण लोकमान्य टिळक असं म्हणायचे, मी ईश्वरानंतर कशाला मानत असेल तर मी गणिताला मानतो. कुठून सुरू होते दौड्यात, किती भाकरी आहे, किती लोक आता जेवायला येणार आहे वेळेवर, गणित आहे. गणिताशिवाय माणसाचं आयुष्य असू शकत नाही. विनोबा भावेंचा अत्यंत प्रिय विषय गणित होता. त्या काळामध्ये असं बोललं जायला लागलं की भारतामध्ये परार्धाच्या वर गणितामध्ये मोजण्याची बुद्धीच लोकांना नाहीये, ती गणिताची रीत या देशामध्ये नाही. आता कॉन्व्हेंटमध्ये एकक दशक नाही शिकवले जात, शब्द दुसरे आहेत, पण तुम्ही सगळे हेच शिकले. एकक दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, पद्म, दशपद्म, खर्व, निखर्व. कारण आपल्या गुरुजीने तेवढं शिकवलं तेवढंच आपल्याला येतं. महाराजांनी हे म्हटलं की भागवताच्या दशम स्कंधामध्ये नष्टे लोके द्विपरार्धा वासने नावाचा एक श्लोक येतो. द्विपरार्धा वासने म्हणजे परार्धाच्या पुढे सुद्धा म्हणण्याची पद्धती आहे. महाराजांनी खूप 2 वाक्यामध्ये स्पष्ट केलं की माझा देशाची बुद्धी थांबलेली नाहीये गणितामध्ये. ते असं म्हणतात, एक पर, दशपर इत्यादी पराला खवार्ध असं म्हणतात आणि एक पर, दशपर, परपर, तृतीय पराला खव असं म्हणतात. आता ज्याची जितकी पाठ करण्याची बुद्धी असेल तितका तो याला कितीही पर्यंत मोजू शकतो, अनंत. कोण म्हणतं भारतातली गणिताची रीती ही संकुचित होती? महाराजांनी सांगितलं की असं नाही. गणितामध्ये शून्य ही संकल्पनाच जगाला, भारतानं दिली. म्हणून गणित हा भारताचा विषय आहे हे लक्षात घ्या. इथं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याची गणित बरोबर झाली पाहिजे. ते अधिक होत गुणाकाराच्या पटीने तिचा आनंद वाढत गेला पाहिजे. या गणितासाठी श्री महाराजांनी आपल्या भागामध्ये आपले सद्गुरू म्हणून अवतार घेतला असं मला वाटतं. प्रकाशानंतर धातू महत्वाचा मानला जातो. महाराज असं म्हणायचे की न्यायशास्त्र हे सांगतं की सोन्याला कितीही तापवलं तरी त्याचं भस्म होत नाही, त्याची राख होत नाही. आणि आधुनिक केमिस्ट्री सुद्धा हे म्हणते की धातूचा ऑक्साईड अजून सापडलेला नाही.
धातुशास्त्रामध्ये महाराजांची बुद्धिमत्ता इतकी सखोल होती. एक चरित्रकार असं लिहून ठेवतात की केशवराव पांडेंना महाराजांनी एकदा एक पद्धती सांगितली. त्या पद्धतीनं प्रयोग केल्यानंतर सोनं तयार करता आलं. काय भाव आहे सोन्याच्या तोड्याचे आज तुम्ही आठवून पहा. आणि केशवराव पांडे अत्यंत आनंदात महाराजांना सांगायला आले की महाराज आपला प्रयोग यशस्वी आहे. महाराज म्हणाले केशवराव यापुढे हा प्रयोग करायचा नाही, अन्यथा तुमचा निर्वंश होऊन जाईल. केशवरावांना हे माहित होतं की गुल्ल्या एकदा बोलला का बोलला. धातूच्या बाबतीत एकदा महाराज तडेगावला गेले. आळंदीवरून येताना आळंदी जवळचं पुण्याजवळचं तडेगाव, तिथे काच शाळा होती. अजूनही त्या काच शाळेचं कार्यालय आहे. मी जेव्हा ते शोधायसाठी म्हणून गेली, काच कारखाना तिथे आहे. महाराजांनी तिथल्या लोकांना सांगितलं की काच तयार करण्यासाठी जमिनीमध्ये जो कच्चा माल सापडतो तो कशा पद्धतीने शोधला पाहिजे. एकीकडे प्रकाश कसा आहे सांगणारा हा महात्मा आहे, एकीकडे आर्य बाहेरून भारतात आले नाही तो विचार पटवून देणारा हा महात्मा आहे, दुसरीकडे न्याय आणि वैशेषिकामधून तुम्ही तुमचं विज्ञान कसं तयार करू शकता हे सांगणारा हा महात्मा आहे. तत्वज्ञ थोर हा असीम प्रज्ञावंत. त्याच्या प्रज्ञेला कुठलीही सीमा नाही, लक्षात घ्या. महाराज सांगायला लागले की अरे या देशाला खऱ्या अर्थानं प्रगती करायची असेल तर न्याय आणि वैशेषिक हे दोन्ही शास्त्र संस्कृत भाषेमध्ये आहे. संस्कृतच्या लोकांनी एक संस्था स्थापन केली पाहिजे. ज्यांचा अभ्यास संस्कृत भाषेमध्ये आहे त्यांनी एक संघटना बनवली पाहिजे, एक संस्था स्थापन केली पाहिजे आणि या पद्धतीने अनेक लेख लिहून काढले पाहिजे. मी जसं म्हटलं की राजगुरू बाबा आम्हाला अभ्यास करताना या संज्ञा नाही समजत. आणि जी लोक स्वतःला नास्तिक म्हणतात, महाराज म्हणतात, महाराजांनी नव्या बांड तरुणांनी असा शब्द वापरला आहे. आपण म्हणतो ना कोराकनचा ब्रँड आहे नव्या बांड. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये गेलो की आमचे तरुण मित्र मैत्रिणी बोलत असतात, ज्यांच्या अंगातलं रक्त सळसळ करणारा आहे, ज्यांच्या अंगातलं रक्त सळसळ करणारा आहे त्यांनी काय केलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं की या सगळ्याच युवकांनी एकत्र आलं पाहिजे. एखादा धर्म मानायचा किंवा नाही, एखादा पंथ मानायचा किंवा नाही, मी महानुभाव पंथ मानायचा की वारकरी पंथ मानायचा, यामध्ये मतभेद असू शकतात. महाराज म्हणतात धार्मिक मतभेद वेगळे, परंतु आज माझ्या हातामध्ये असलेला मोबाईल हा महानुभाव पंथाच्या माणसाला त्याची प्रवचनं पाहण्यासाठी युट्यूब कामात येत आहे आणि आम्हालाही मुकुंद काकांचं कीर्तन युट्यूबवर ऐकायला येत आहे. मग ही तर ऐहिक जीवनामधले शोध झाले, याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. यासाठी धर्म पंथ जात याचा विचार न करता या देशातील सगळ्या तरुणांनी एकत्रित यायला पाहिजे. अनेक मासिक निघायला पाहिजे, अनेक वर्तमानपत्र निघायला पाहिजे, त्याच्यामध्ये अनेक लेख सातत्याने लिहिले गेले पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये काही रिसर्च इन्स्टिट्यूट तयार व्हायला पाहिजे, विज्ञानाचे संशोधन करणाऱ्या संस्था तयार व्हायला पाहिजे. याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की नागपूर सारख्या ठिकाणी जर अशी एखादी संस्था तयार झाली आणि मला जर त्याच्यामध्ये काही काम करता आलं तर माझ्या प्रकृतीला अनुसरून मी तिथे निश्चितपणे माझी सेवा देईन. आणि कोण म्हणू शकतो हो की संतांनी फक्त आम्हाला रामकृष्ण हरीच म्हणायला सांगितलं आणि जीवनामध्ये पराक्रम करण्याचा काही संदेश दिला नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये कशा प्रकारे अत्युच्च प्रगतीला प्राप्त केलं पाहिजे, कशी विजिगिषा असली पाहिजे माणसाची जगण्याची. म्हणून रघुनाथ माशेलकरांसारखे अत्यंत श्रेष्ठ वैज्ञानिक असो किंवा परम संगणकाचा शोध लावणारे डॉक्टर विजय भटकरांसारखे अत्यंत श्रेष्ठ शास्त्रज्ञ असो, ही लोक आज महाराजांच्या ग्रंथांना डोक्यावर घेऊन पुढचं आयुष्य चालत आहे. आदरणीय डॉक्टर विजय भटकर सरांना जेव्हा ज्ञानेश कन्या पुरस्कार भक्तिधामच्या व्यासपीठावर 2002 मध्ये दिला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं
की रशिया आणि अमेरिका आपल्याला कोणतंही तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हतं. राजीव गांधी पंतप्रधान होते आणि राजीव गांधींनी आवाहन केलं देशातील शास्त्रज्ञांना की कोणताही देश आपल्याला मदत करायला तयार नाही, भारताला स्वतः आता काही केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही राजीव गांधींची ती अत्यंत तळमळीचे जे काही आव्हान होतं ते स्वीकारलं आणि माझ्या समवेत शेकडो वैज्ञानिक तरुणांची फडी मी उभी केली. आम्ही 20-20 तास काम करायचो. आजही रेकॉर्डिंग असेल भक्तिधामकडे, तर हे भाषण तुम्हाला ऐकता येण्यासारखं आहे. भटकर सर म्हणाले की आम्ही रात्रंदिवस काम करून सुपर कम्प्युटर बनवला, परम संगणक बनवला आणि रशियाला कळलं आणि अमेरिकेला सुद्धा कळलं की यापुढे भारताचा आपल्या वाचून काही अडण्यासारखं नाही. मला अतिशय आनंद झाला आणि मग काही दिवसांना आम्हीच आमचा तो शोध पाहायला लागलो, तर तो शोध जुना झाला होता आणि नवीन काहीतरी पुन्हा त्याच्या पुढचं काहीतरी निघत होतं. जुने कम्प्युटर आपल्याला आठवत असतील, त्यांची साईज एवढी मोठी होती. आता मुलं छान मस्त स्टाईल मध्ये छोटासा टॅब घेऊन जातात. तो कम्प्युटर जे करायचं ते आता आपला मोबाईल सुद्धा करतो. डॉक्टर विजय भटकर असं म्हणाले की विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मी अनेक वर्ष काम करतोय. मला त्या दिवशी असं वाटलं की यातला प्रत्येक शोध काही दिवसांनी लगेच जुना होतो, पण असं काय आहे जगामध्ये जे कधी जुनं होत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर मला गुलाबराव महाराजांच्या साहित्यामध्ये सापडलं. महाराजांची विज्ञान दृष्टी कशी आहे याचे सगळे ग्रंथ आणि पुन्हा सगळे 134 ग्रंथ पुन्हा मागच्या वर्षी डॉक्टर विजय भटकरांनी नव्याने संपादित केले. ते म्हणाले की जगातील सगळ्या वैज्ञानिकांनी जिथे मार्गदर्शन घ्यावं असा हा अत्यंत श्रेष्ठ असा वैज्ञानिक संत आहे. महाराजांच्या सगळ्या ग्रंथांना यष्टी असं नाव दिलं जातं. यष्टी म्हणजे काठी असं होतं. ज्यानं विद्वानांच्या हातामध्ये सुद्धा चालण्यासाठी काठी दिली असा हा बालांध संत आहे. महाराजांनी सांगितलं की न्यायप्रदीप नावाचा एक ग्रंथ तेव्हा लिहिला गेला होता. त्याच्यामध्ये नावापुरता न्याय आहे आणि बाकी सगळे इंग्रज लोकांचे कसे शोध आहे हे लिहिल्या गेले. महाराजांनी म्हटलं या प्रकारचं लेखन भारतीय वैज्ञानिकांचं असू नये. यामुळे वैयक्तिक प्रसिद्धी जरी होत असली तरीही कुळाचं नाव होत नाही. त्यासाठी त्यांनी सांगितलं जगदीशचंद्र बोसांनी जसा ग्रंथ लिहिला त्या प्रकारचा ग्रंथ लिहिला गेला पाहिजे की हे जे सगळं ज्ञान आहे हे आमच्या ऋषींनी सांगितलेलं ज्ञान आहे. एखाद्या माणसाची वैयक्तिक प्रसिद्धी होत असली तरी कुळाचं नाव होत नाही. आणि जेव्हा अशा प्रकारे एखादं कुळ उभं राहतं, सचोटीनं काम करणाऱ्या लोकांचं कुळ उभं राहतं. लक्षात घ्या, इथं आपलं स्वतःचं एक कुटुंबाचा महाराज विचार करत नाही. त्याला कुळ म्हणत नाही की हे मोहडांचं कुळ आहे की हे देशमुखांचं कुळ आहे. हा कुळ नाही इथं, हे भारतीयांचं कुळ आहे. हे कुळ जेव्हा सचोटीनं काम करेल, मग ते विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, ते विमान विद्येमध्ये काम करणार असेल, ते शेतीमध्ये काम करणार असेल, तेव्हा हे कुळ येणाऱ्या हजारो पिढ्यांना सन्मार्गदर्शक असतं. ते त्यांना मार्गदर्शन करत राहतं. महाराजांनी 2 ग्रंथ जगदीशचंद्र बोसांचे, ज्यांनी सांगितलं की झाडाला सुद्धा जीव असतो, झाडाला भावना कळतात. तुम्हाला जर एखादं झाड तुमच्या अंगणात पाहिजे असेल तर कुऱ्हाडीनं कापण्याची गरज नाही. त्याच्यामधलं वनस्पती शास्त्राने एक छान मानसशास्त्र मांडलंय. जवळ जाऊन फक्त त्या झाडाला एवढंच म्हणायचं की तू वाढत आहेस, तू वाढत आहेस, तू वाढत आहेस. झाड वाढायला लागेल. हा सिद्ध झालेला प्रयोग आहे. कारण झाडावर सुद्धा तुमच्या मनाची भावना कार्य करते. हे ज्यांनी मांडलं जगदीशचंद्र बोसांनी, रिस्पॉन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग नावाचा एक प्रबंध त्यांनी लिहिला. त्यामध्ये त्यांनी मांडलं. गुलाबराव महाराजांनी त्यांचे तेव्हा प्रसिद्ध झालेले 2 ग्रंथ मागवले आणि नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये डॉक्टर प्रियनाथ मुखर्जी नावाचे एक अत्यंत विद्वान
प्रोफेसर होते. त्यांच्याकडे महाराज नागपूरला गेल्यावर रोज जाऊन बसत आणि त्यांच्याकडून त्यांनी ते दोन्ही ग्रंथ समजावून घेतले. वाऱ्याले भारे आणि पिपयाले वांगे, कधीच नाही, कधीच नाही. काय शिकावं अभ्यासकाने सुद्धा. महाराजांच्या प्रत्येक ग्रंथ जर आपण पाहत गेलो तर महाभारताचा दाखला आहे, लगेच रामायणाचा दाखला आहे, लगेच पद्मपुराणाचा दाखला आहे, लगेच एकनाथी भागवताचा दाखला आहे. कोणतीही गोष्ट कशी सिद्ध करत गेलं पाहिजे, कोणतं हे प्रमेय कसं सोडवत गेलो पाहिजे, प्रत्येक ग्रंथ म्हणजे अत्यंत सुंदर प्रबंध आहे. आणि प्रबंध कसा उत्तम असला पाहिजे याचं उदाहरण म्हणजे महाराजांचा प्रत्येक ग्रंथ आहे. प्रियनाथ मुखर्जींना आश्चर्य वाटायचं की हा 22-23 वर्षाचा युवक, याला प्रत्येक सायन्सचा ग्रंथ का समजावून घ्यायचा असेल. पण प्रियनाथ मुखर्जींसोबत त्यांचं नातं प्रेमाचं होतं, ते प्रत्येकाशी होतं. त्या प्रियनाथ मुखर्जी कलकत्त्याचे होते. कलकत्त्याजवळ धर्मादा म्हणून त्यांचं एक गाव होतं. त्यांना एक सवय होती की ते सायन्स मधल्या इंग्रजी शब्दांना संस्कृत मध्ये शब्द शोधायचे. तो छंद होता त्यांचा. एकदा त्यांना गॅल्व्हॅनोमीटर साठी शब्द आठवत नव्हता आणि महाराज गेल्यावर ते त्या विचारात होते. महाराजांना सांगितलं, काय प्रियनाथ बाबू, आज काय अभ्यास चालू आहे. त्यांनी विचारलं आणि महाराजांनी सांगितलं, तुमचं गॅल्व्हॅनोमीटरला शब्द लिहा, मी सांगतो. सदर्पण तडित प्रवाह मापक यंत्र. महाराजांनी त्या विषयाचा अभ्यास केलेला नव्हता, परंतु त्यांनी जाणीवपूर्वकही अभ्यास केला नाही असा कोणताही विषय अजूनही नाही. थिओसॉफीचा तो जमाना होता. थिओसॉफीचा विचार फोडण्यासाठी महाराज 1905 मध्ये अकोल्याला गेले. तेव्हा तिथे अकोल्याला थिओसॉफीचा डिप्लोमा 6 महिन्याचा करावा लागायचा. महाराजांनी 6 महिने अकोल्याला तो डिप्लोमा घेतला अभ्यास करून आणि नंतर साधा थिओसॉफीचं खंडन केलं. दादासाहेब खापर्डेंसारखी व्यक्ती ज्यांना भारतरत्न दिला, दादासाहेब खापर्डे, लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे गजानन महाराजांचेही मोठे भक्त होते. दादासाहेब खापर्डे म्हणजे विदर्भाचं वैभव असणारा माणूस. दादासाहेब खापर्ड्यांकडे इथून अमरावतीवरून अनेकदा महाराजांना चर्चेसाठी बोलवल्या जायचं. दादासाहेबांकडे एकदा एक जर्मनीचा अभ्यासक आला. त्याने जर्मनीमध्ये काही प्रश्न विचारले. दादासाहेबांना त्याचं उत्तर आलं नाही. दादासाहेबांनी तो प्रश्न आपल्या भाषेमध्ये भाषांतरित करून महाराजांना सांगितलं. महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. ते उत्तर अचूक होते. दादासाहेबांना फार आश्चर्य वाटलं. थिओसॉफीच्या बद्दल जेव्हा अत्यंत मोठी चर्चा झाली, कोणते पाश्चिमात्य तत्ववेत्ते आणि भारतीय तत्वज्ञानाची काही सांगड घालता येईल का अशी चर्चा झाली. दादासाहेब अत्यंत आनंदाने उद्गारले, ओ ही इज अन इंटेलेक्चुअल फिनॉमिना. हे अतिशय मोठं बौद्धिक आश्चर्य. दादासाहेबांचं चरित्र कधीतरी पहा, म्हणजे त्यांनी म्हटलेल्या या वाक्याचा अर्थ आपल्याला कळेल. गुलाबराव महाराजांचं हे सगळं विहरण या ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये तर चालू होतच, पण म्हणून त्यांची भक्ती कधी सुटत नव्हती. अमरावतीमध्ये ते जिथे राहायचे तिथे जमनाबाईकडे एक गणपतराव अवचित म्हणून एक गृहस्थ यायचे. ते यावलीचे होते. यावली शहीद म्हणून जे गाव आहे. गणपतराव तिथे आले की स्वतः स्वयंपाक करायचे. ते उतारूकरांची जागा होती. गणपतरावच्या हातची पोळी महाराजांना आवडायची आणि महाराज म्हणायचे, गणपतराव जेवायला येतो, तुमच्या हातची पोळी जेवू घाला. गणपतराव अत्यंत प्रेमळ आणि सद्गृहस्थ माणूस. गणपतरावांच्या सोबत महाराज यावलीला सुद्धा गेले. आकाजी बापू देशमुख यावलीमधील अत्यंत श्रीमंत आणि मोठा माणूस, त्यांचंही येणं जाणं होतं. आकाजी बापूंनी विचारलं, कोण येत आहे, कोण भजन म्हणताय. महाराज म्हणाले, देशमुख असेल त्याचा घरचा, आपल्याला काय देणं घेणं नाही. इथे परीक्षा पाहण्यासाठी म्हणून कोणी जात असेल तर त्याचं स्वागत कसं होतं.
इथे प्रेमानं कोणी जात असेल तर त्याचं स्वागत असो. कोणतीही गोष्ट तर्कापेक्षा भावानं अधिक कळते असं नाही. देव सुद्धा भावानं कळतो आणि संत सुद्धा भावानं कळतात. भाव बळे आकडे एरवी नाकडे. भाव बळे आकडे एरवी नाकडे. भाव बळे आकडे एरवी नाकडे. भाव बळे आकडे एरवी गणपतराव अवचितांसोबत महाराजांचं चांगलं सख्य जुळलं. पुढे आकाजी बापू नाही असं वाटलं की महाराजांनी माझ्या घरी यावं. महाराज यावलीला जायला लागले. आकाजी बापूंच्या घरी महाराजांनी त्यांच्या अल्प आयुष्यातला अनेक काळ घालवला. आकाजी बापूंचा तो वाडा आता राहिला नाही. ती ठिकाण मात्र यावलेले आहे. आकाजी बापूंच्या घरीच महाराजांचे चिरंजीव अनंतराव यांचा जन्म झाला. आकाजी बापूंच्या वाड्यातच पुढे मायबाईंचं निधनही झालं. आकाजी बापूंच्या वाड्यात महाराजांनी अनेक व्रत सुद्धा केली. यावली महाराजांचं नित्याचं जाण्या येण्याचं ठिकाण होतं. हे गणपतराव अवचित जे होते हे शेतकरी होते आणि वारकरी होते. अत्यंत भक्तिसंपन्न आणि प्रामाणिक असं गृहस्थ होतं. गणपतराव अवचितांची मुलगी होती, पुतणी होती. तिचं लग्न जुळत नव्हतं. अनेक वर्ष झाले लग्न जुळत नव्हतं. अनेक वर्षानंतर लग्न जुळलं. सगळ्यांना आनंद झाला. लग्नाची तयारी सुरू झाली. पत्रिका छापल्या गेल्या. महाराजांना सुद्धा लग्नाची पत्रिका दिल्या गेली की महाराज तुम्ही आमच्या घरच्या कार्यासाठी यायचंय. गणपतराव पत्रिका घेऊन आले आणि महाराजांनी सांगितलं गणपतराव हे लग्न रद्द करा. लग्न 2 दिवसावर येऊन ठेपलं होतं. उद्या पोरीला हळद लागणार होती. आता कोणता बाप 2 दिवसावर आलेलं लग्न अचानक स्वतःहून रद्द करेल? लोक काय म्हणतील, सोयरे काय म्हणतील? सगळ्यांना प्रश्न पडला. गणपतरावच्या घरच्या लोकांनाही वाटलं की महाराज तुमची महाराजवर श्रद्धा आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण हे काही महाराजचं ऐकायची गरज नाही. पण गणपतरावांना ठाऊक होतं. गणपतरावांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन महाराजांनी हे म्हटलं गणपतराव तुमचं काय नुकसान होईल ना, मी नुकसान भरपाई करून दे. हे पुस्तक आणण्यासाठी आकाजी बापूंना पैसे मागायचे. आकाजी बापूंच्या घरी महाराज पहिल्यांदा गेलेच त्या अटीवर होते की मला पुस्तकाला 13 रुपये पाहिजे आहे, तू देत असशील तर मी तुझ्या घरी येतो.
आकाजी बापूंच्या धोत्राच्या सोग्यात नेमके त्या दिवशी 13 रुपये होते. 13 रुपये आकाजी बापूंना महाराजांना त्यांनी दिले आणि ते दुसरीकडे गणपतरावला म्हणतात, तुमचं काय नुकसान होईल तर मी तुम्हाला भरून देईल, पण हे लग्न तुम्ही रद्द करा. आकाजी बापूंनी घोडागाडी पाठवलं. जिथे लग्न जुळलं होतं त्यांना सांगितलं की आम्हाला माफ करा, पण आम्ही आमची पोरगी देणार नाही, हा विवाह होऊ शकत नाही. काय प्रतिक्रिया येत असेल आपण सगळीच, आपल्याला ते ठाऊक आहे. लग्न ज्या दिवशी होतं तो दिवस आला, तिथून पुढचे 2 दिवस गेले आणि ज्या नवऱ्या मुलाशी लग्न ठरलेलं होतं तो मुलगा काय निमित्त झालं ठाऊक नाही, पण तो मुलगा वारला. आकाजी बापूंच्या कुटुंबाला लक्षात आलं की लग्न झाल्याबरोबर पोरगी 2च दिवसात विधवा झाली असती. हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यानं त्यांची जी म्हणून काही एकदा मी ज्याला हात पकडला त्याला महाराजांनी आयुष्यभर सोडलं नाही. गणपतराव अवचितांची श्रद्धा महाराजांवर आधीच दृढ होती. ती काही चमत्काराने दृढ झालेली श्रद्धा नव्हती. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. संतांनी एकदा आयुष्यावर एकदा डोक्यावर परिस्पर्श केला की ती जीवन निश्चिंत झाली म्हणून समजा. ही चरित्र यासाठी आहे, आयुष्य चिंतेत घालवण्यासाठी नाही. श्रद्धेचं काय बळ असतं लक्षात घ्या, निष्ठेचं काय महात्म्य असतं लक्षात घ्या. महाराजांना आयुष्यामध्ये निष्ठा फार महत्वाची वाटायची. महाराज असं म्हणायचे की अरे उपासकानं जर एखाद्या दगडावर सुद्धा निष्ठा ठेवली ना तर त्याची निष्ठा त्या दगडाचा पत्तर फोड करू शकतो. हे निष्ठेचं महात्म्य असतं. परांजपे नावाच्या एका अत्यंत मोठ्या महाराजांचे काही शिष्य परांजपेंच्या वागण्यात काही चूक दिसली म्हणून महाराजांकडे आले आणि सांगितलं की आम्हाला तुम्ही तुमचं शिष्य करून घ्या. महाराजांनी सांगितलं की निष्ठा कामाची नाही. मग एकाने प्रश्न विचारला की महाराज, गुरु म्हणून जर आपण एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवली असेल आणि ती व्यक्तीच नंतर त्याच्या आयुष्यामध्ये चुकीचं वागायला लागली तर शिष्यांनी काय करावं? महाराज म्हणतात, तुमची श्रद्धा गुरु नावाच्या देहावर नाही, गुरु नावाच्या तत्वावर आहे. म्हणून तुम्ही ज्याला एकदा गुरु म्हटलं तो गुरु चुकले जरी असतील तरी तुमची निष्ठा मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सावरतच राहते, ती तुम्हाला कधी चुकू देत नाही. ते म्हणायचे की श्रद्धा म्हणजे तुळशीची माळ नाही घेतली आणि गळ्यात भचकन घातली. करावा जतन आपुला विश्वास, अनंत सायास करून या. हा महाराजांचा आवडीचा अभंग. माझा विश्वास आहे आणि मग जर मला असं वाटत असेल की मी जर त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येऊन रोज देवाला हार घालतो तर मला बगीच्याचे पैसे आले पाहिजे, माझ्या सोयाबीनचाही ॲव्हरेज बसला पाहिजे, पोरीचं लग्नही चांगलं झालं पाहिजे, सूनही चांगली आली पाहिजे. देव काही आपल्या घरच्या कामावरचा गडी आहे का? तोच तर ऐकत नाही आपलं. महाराज म्हणायचे, या शब्दात महाराजांनी म्हटलं, तो तुमचा नोकर नाहीये देव म्हणजे. कडबा उचल आणि बंडीत टाक म्हटल्यावर गडी सुद्धा तंबाखू खाणं संपेपर्यंत मालकाचं ऐकत नाही. ही निष्ठा आयुष्यामध्ये काय काम करते तर ती मला तगवत राहते. ती येणाऱ्या सगळ्या संकटांमध्ये माझ्या मनाला धीर देत राहते. हे जे काही असेल ते असेल, कारण साधू संतांनी सांगितलं की जीवन आनंदमय आहे, पण प्रपंच प्रत्येकदा आनंदच देतो असं नाही. दुःख हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाच्या
याचा अर्थ जीवन दुःखमय आहे असं मानून निराश होण्याचं कारण नाही. स्वतः श्री गुलाबराव महाराजांचं चरित्र हे त्यासाठी अत्यंत उत्तम उदाहरण आहे की सगळ्या दुःखांवर पाय देऊन सुद्धा माणसाला उभं राहता येतं आणि त्यासाठी माणसाला आयुष्यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा लागते. ज्याची निष्ठा आणि ज्याची श्रद्धा त्याच्या सोबत आहे तो आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाला कधी हरत नाही. भगवंताचं नाव घेतलं, भगवंतावर श्रद्धा ठेवली, याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये संकट आणि दुःख येणार नाही असा चेक देवाने लिहून देण्याची गरज नाही. ज्याचं नाव तू घेत राहिला भक्त प्रल्हाद, त्याला त्याच्या वडिलांनाच उकळत्या तेलाच्या कढाईत टाकलाय. सगळ्याच भक्तांच्या चरित्रामध्ये आयुष्यामध्ये ते देवाचं नाव अखंडपणे घेत राहिलेत म्हणून का दुःख आली नाहीत का? जनाबाईंना आयुष्यभर सगळी नामदेवरायांच्या कुटुंबाची सगळी कामं केली, पण काय अधिकारानं बोलते हो जनाबाई? असं कोणत्याही भक्ताचं संताचं चरित्र नाही. 2 दिवसानं ज्यांची जयंती आम्ही अत्यंत आनंदाने साजरी करू, ते शिवबांच्या आयुष्यात तर प्रत्येक पदावर संकट आहे. आज अफजल खान आहे, उद्या शाहिस्ते खान आहे, मग सिद्धी जोहर आहे. एवढंच म्हणून काय झालं असेल तर संभाजी राजांचं मुघलांकडे जाणं सुद्धा आहे. जगदंब जगदंब म्हणणं हे वरवरचं म्हणणं नाहीये. हे जगदंब जगदंब म्हणणं प्रत्येक गड किल्ल्यावर शिवालयाचं असणं, सैनिकांना सुद्धा मावळ्यांना सुद्धा हर हर महादेव म्हणत प्रेरणा देणं हे वरवरचं नाहीये. हात पडला तुटून तरीही तिथून उदयभानासोबत लढत लढत जात राहणं तानाजीचं. मी मरणार आहे हे माहीत असूनही घोडकिंडीला पावन करणं बाजी प्रभूंचं हे निष्ठेशिवाय झालेली कामं आहेत असं वाटतं का? महाराज असं म्हणायचे की जीवन असू दे कसंही, जे येईल तसं त्याचं स्वागतासाठी उभे राहा. ते उभं राहण्याचं जे बळ आहे आणि आहे त्या परिस्थितीत आनंदाचं निर्माण करण्याची जी शक्ती आहे ही मात्र माणसाला त्याच्या आयुष्यातली निष्ठा आणि बळ देत असते. खुटा ठोकताना गायीसाठी पक्का झाला की नाही पाहायसाठी आपण काय करतो? हलवतो त्याला 2-3दा. अशी माझी जर श्रद्धा या सद्गुरूंवर आहे, त्या गणपतराव अवचितांना महाराजांनी आधी सांगितलं नव्हतं, काही काशीराव बापू देशमुखांना महाराजांनी आधी सांगितलं नव्हतं. ही श्रद्धा अत्यंत मोठं बळ देत राहते आणि माणसाकडून ती सत्कर्म करवत राहते. या यावलीला महाराज आकाजी बापूंच्या घरी गेले. छोटंसं बाळ होतं आकाजी बापूंचं, मुलगा झालेला होता. महाराजांनी सांगितलं त्या मुलाला गंडांतर आहे. महाराजांनी काही जप केला, काही तीर्थ दिली, तो मुलगा मोठ्या आजारामधून वाचला. कुठेही जरी असले तरी महाराजांचं मन त्यांच्या प्रिय व्यक्तींमध्ये सदैव असायचं. राजाराम बापू देशमुखांना ताप आला. महाराज यावलीवरून निघून गेले भेटीसाठी राजाराम बापू देशमुखांच्या. माणसं प्रेमाने जोडली, ती जपली, ती राखली सुद्धा. महाराजांचं फिरणं वाढलं होतं. सोबत रामचंद्र बापूंनाही फिरावं लागायचं.
महाराज शिरसगावला असताना रामचंद्र बापू आले. महाराजांच्या लक्षात आलं रामचंद्र बापूंना काही गाठी झाल्या होत्या, मानगी म्हणायच्या, आणि खूप आजारी पडले बापू. महाराजांनी सांगितलं, रामचंद्रा, तुमचा मृत्यू जवळ आलाय, या आजारामध्ये तुम्ही जाणार आहात, पण तुम्ही लहानपणापासून माझ्याकडून योग शिकलाय, तुम्हाला योगाची आवड होती, आणि म्हणून योगावरची सगळी पुस्तकं, कपिल गीता असेल, महाराजांनी जेव्हा घर सोडलं आणि ते बापूंच्या घरी राहायला लागले होते, तेव्हा महाराजांनी सगळ्या योग ग्रंथांचं अध्ययन बापूंकडून करवून घेतलं. बापूंना सांगितलं, बापू, मी तुमचं आयुष्य वाढवून देतो. हे म्हणजे रेमडेसिवीर नाही आहे कोरोनामधलं. कोणाला आयुष्य वाढवून देता येतं कोणाचं? हा काळावर असणारा हक्क आहे. मी तुम्हाला तुमचा योगाभ्यास होईपर्यंतचं आयुष्य वाढवून देतो. पुढे बापूंना 3-4 वर्ष बापू अधिक जगले, पूर्ण योगाभ्यास पूर्ण केला. आणि 1904 मध्ये ज्यावेळी महाराज कारंजा लाड येथे होते, महाराज ज्यांच्या घरी असायचे तिथे बंगडी असली तर महाराजांची प्रिय गोष्ट बंगडी होती. जिथे जिथे महाराज गेले त्या प्रत्येकाच्या घरी बंगडी असायची. प्रमोदराव दह्यांडे आता तिथे आहेत. त्यांचे पंजोबा दह्यांडे कुटुंबाकडे महाराज कारंजाला राहायचे. आजही ती मंडळी आहे. महाराज तिथे बसले होते, बंगडीवर झोका घेत होते आणि झुलता झुलता स्वतःशी बोलत होते. इथून सरस्वती नदीच्या किनारी जा, तिथे सौभरी ऋषींचा आश्रम असेल, तिथे सर्प योनी घे, तिथून पुढे जा. अनेकांना वाटलं महाराज काय बोलत आहेत, आणि दुसऱ्या दिवशी निरोप आला, बापू गेले होते. बालपणापासून महाराजांना जपणारे, महाराजांवर अतिशय प्रेम करणारे, कुटुंबानं नाकारलं तरी स्वतःच्या अंतःकरणावर महाराजांचं साम्राज्य मांडणारे, महाराजांनी बापूंवर निरातिशय प्रेम केलं. आपण सगळ्यांना हाय हॅलो करत राहतो, पण आपण अत्यंत मनातली भावना त्या व्यक्तीला सांगतो जिथे आपला विश्वास असतो, जिथे ती गोष्ट पूर्ण होईल अशी शाश्वती असते. तो आपण बोलू तशाच अर्थाने तो समजत असेल, त्यावेळी एखाद्या माणसाजवळ आपण आपलं मन उघडं करतो. आपण रामराम तर गावभर सगळ्यांनाच करत असतो. बापूंजवळ महाराज बोलायचे, रामचंद्रा, आपण एक घर बांधू, काही ब्राह्मणांची हुशार तरुण मुलं आणू, त्यांना वेद शिकवू, एक चांगला गुजराती माणूस स्वयंपाकासाठी ठेवू. बापू, आपण हे करू. रामचंद्र बापूंनी महाराजांचा शब्द कधीच खाली जाऊ दिला नाही. स्वतः शेती केली, अनेक कष्ट केले. सोमल वेश घेतलं तेव्हा 2 हातावर उचलून नेलं बापूंनी महाराजांना. 4-4 तास महाराज शौचासाठी बसायचे, बापू उभे राहिले. भगवंत भावाचा भुकेला असतो असं म्हणतात. महाराजांना त्यांच्या भविष्यामध्ये पुढे राजा राजवाड्यांनी सुद्धा बोलवलं, पण महाराज भावनेनं गुंतले राहिले ते बापूमध्ये नेहमी. आणि रामचंद्र बापूंनी जे हे सगळं प्रेम महाराजांना दिलं, ते सहस्त्रपटींनी महाराजांनी बापूंचं संपूर्ण जीवन प्रेममय केलं. महाराज आदल्या दिवशी जे बोलत होते ते बापूंसाठी बोलत होते. महाराजांनी बापूंना मृत्यूपत्र तयार करून दिलं होतं आणि सांगितलं होतं की मृत्यूच्या समय शांत कसं राहिलं पाहिजे. अनेक वाईट गोष्टी तुम्हाला पकडताना त्या आत्म्याला पकडण्यासाठी असतात, त्यांना वाचवून पुढं कसं गेलो पाहिजे. आणि हेही सांगितलं की बापू, हे मृत्यूपत्र मृत्यूच्या वेळी जाळून टाका, कारण योग मार्ग ज्याचा अधिकार आहे त्यानं शिकला पाहिजे. हा अनाधिकारी माणसाच्या हातामध्ये जाण्यासारखी ही गोष्ट नाही.
या जन्मामध्ये सगळं शिकवलं आणि पुढील जन्माची सुद्धा तरतूद लावली की पुढचा जन्म सरस्वती नदीच्या तीरावर जायचा आहे, तिथे सौभरी ऋषीचा आश्रम आहे, तिथे पोहोचायचा आहे आणि पुढची वाटचाल तिथून करायची. आपल्या कल्पनेच्या पलीकडे सुद्धा आपल्या बुद्धीच्या सगळ्या मर्यादा तोडून सुद्धा या विश्वामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सातत्यानं होत असतात आणि त्या सगळ्याच गोष्टी सत्य आहेत हे सांगणारं हे चरित्र आहे. इथे तलवारीवर तलवार भिडावी आणि आवाज यावा तसा तर्काचा कठोरपणा आहे. पाणी कसं असतं, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की ही पाण्याची धार एखाद्या दगडाला फोडून टाकते. आपण पाहिलं वरून धबधबा कोसळतो तर खालचा दगड फुटत जातो, पण हेच पाणी जेव्हा आपण डोळे धुण्यासाठी आपल्या डोळ्यांमध्ये टाकतो तेव्हा ते डोळ्याला इजा सुद्धा करत नाही. ते इतकं मऊ आहे आणि ते इतकं कठोर आहे. महाराजांचं व्यक्तित्व हे असं आहे. ते तर्काच्या आणि ज्ञानाच्या प्रांतामध्ये अत्यंत तर्क कठोर असणारे श्री गुलाबराव महाराज, दुसरीकडे प्रेमाच्या आणि भावनेच्या प्रांतामध्ये समुद्राहून सखोल असणारी माता आहे. बापूंना महाराजांनी सांगितलं, बापू गेल्याचा निरोपाला महाराजांनी पंचांग काढलं आणि योग पाहिले. आजपर्यंतच्या इतिहासात इच्छा होईल तेव्हा मला मृत्यू यावा असं वरदान एकमेव महात्म्याला होतं. तुम्हाला ठाऊक आहे, ते पितामह भीष्माला होतं. अनेक दिवस शरपंजरी राहिल्यावर, बाणांच्या शय्येवर राहिल्यावर जेव्हा उत्तरायणास प्रारंभ झाला तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं की आता मला माझा प्राण सोडायचा आहे. आणि त्यानंतर भीष्म पितामहांना इच्छा मरण असताना जे सगळे योग जुळून आले होते, उत्तरायणामध्ये प्राण जाणं चांगलं असं सांगतं शास्त्र. महाराजांनी पाहिलं की भीष्मांना तरी इच्छा मरणाचं वरदान होतं, पण बापूंच्या मृत्यूच्या वेळी जे सगळे उत्तम योग होते त्यामध्ये रविवार हा अधिक होता. पितामह भीष्मांनी जो सगळा मुहूर्त साधला योग्य प्राणोत्क्रमणासाठी, तो जसाच्या तसा बापूंना लाभला होता. आणि रविवारी प्राण जाणं हे अधिक चांगलं मानलं जातं म्हणून एक रविवार बापूंना एक्स्ट्रा मिळाला. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. लेकरू 2 वर्षाचं असताना पर्यंत अडखडत चालतं तेव्हा हात धरतो आपण, पण संतांनी एकदा हात धरला की संत आयुष्यभर आपल्याला सोडत नाही. केशवराव पांडे माधांमध्ये तब्येत अस्वस्थ होती. बापू गेले, महाराजांनाही माधानला जायचं होतं. केशवरावांना महाराज काका म्हणायचे. केशवराव पांडेंची लग्न करण्याची फार इच्छा होती आणि महाराज म्हणायचे, काका तुम्ही लग्न करू नका, तुम्हाला संसार सुख नाही. केशवराव पांडेंनी ऐकलं नाही, लग्न केलं, पत्नी वारली, यांना टीबीचा आजार झाला. मग महाराज आले तेव्हा हात धरला. काका रडायला लागले, बोलल्या तू नाही म्हणा रे, मी तुझं ऐकलं नाही, माझ्याकडून काही चुका झाल्या. काकांच्या आयुष्यातले शेवटचे 3-4 दिवस होते. महाराज काकांच्या जवळ बसले, काकांनी हात पकडून ठेवला. काकांचा गुल्ला बोलला, आम्ही कोणाला एकदा पकडतो ना तर त्याने सोडलं तरी आम्ही त्याला सोडत नाही. हे प्रेम आहे. नारदांनी जे प्रेम काय आहे सांगितलं. प्रेम हे वर्धमान असणारं असतं, प्रेम हे न संपणारं असतं. प्रेम जे कमी होतं ते प्रेमच नाही, जे वाढत राहतं हे प्रेमाचं लक्षण आहे. त्यानं फोन केला नाही म्हणून मी कशाला फोन करू, हे जर येत असेल तर डिटर्जंट टाकून धुतलं पाहिजे आपलं प्रेम वारंवार.
केशवराव पांडेंना महाराजांनी सांगितलं, तुमची कोणतीही अवस्था प्राप्त होईल, तुम्ही याच्यानंतर भूत योनीत जरी गेले ना काका, तर मनात हा विश्वास ठेवा की मी भगवान शंकरांच्या गणामधला भूत होईल. कारण त्यांना माहित होतं अंतकालेच मामेव, जी शेवटची भावना असेल तशी पुढची गती असणार आहे. म्हणून काकांना महाराजांनी सांगितलं, घाबरू नका काका, निश्चिंत राहा. गुल्ल्या आहे ना, गुल्ल्याने एकदा धरलं की तो सोडतच नाही, हे पक्का आहे. आणि म्हणून मी माझी स्वतःची प्रार्थना अलीकडे बदलवली थोडीशी. महाराज मी तुम्हाला पकडतो म्हटल्यापेक्षा महाराजांना सांगायचं की महाराज तुम्हीच मला पकडून ठेवा, म्हणजे सोडण्याचं काम आहे. ही भावना करायला सांगितली केशवराव काकांना की हो येऊ दे ना भूताचा जन्म दुसरा, पण भगवान शंकराचं भूत म्हणून नाचण्याला सुद्धा माणसापेक्षा अधिक आनंद आहे. केशवराव काकांचा हा शेवटचा काळ, त्यांच्या मृत्यूच्या वेळी महाराज हजर होते आणि केशवराव काकांना निश्चिंत करून अत्यंत आनंदाने या मृत्यूच्या याच्यापर्यंत महाराजांनी स्थिर आणि निश्चिंत ठेवलं. वय किती असेल? 23-24 वर्षाचं हे वय आहे. पण माणसाचं वय आणि प्रेम, माणसाचं वय आणि समंजसपणा, माणसाचं वय आणि दुसऱ्याप्रती असणारी तळमळ, माणसाचं वय आणि त्याची बुद्धी याचा कधी संबंध असतो असत नाही. मी आहे तर माझं असणं सुद्धा प्रत्येकाला आश्वासक वाटलं पाहिजे. आणि ते केव्हा आश्वासक वाटतं? जेव्हा मी सगळ्यांसोबत प्रेमानं जोडलं जातो. आपल्याला आपल्या आयुष्यात जी माणसं आठवतात ती कोणत्या कारणानं आठवतात? कोणत्या कारणानं आठवतात? तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा, उत्तर शोधा. गिरीशलन मला नाना आठवतात. ही गुलाब गौरव कथा करायची असं म्हटल्यापासून नाना डोक्यातून जात नव्हते. काय दिलं नानांनी? नाना म्हणायचे, बाई मी 4था वर्ग शिकलेलो माणूस, पण गुलाबराव महाराजांची प्रती त्यांची असलेली भक्ती आणि तळमळ याचा आणि त्या शिक्षणाचा संबंध नव्हता. गुरुकुलची पोरं उभी राहिली पाहिजे. भक्तिधामच्या व्यासपीठानं महाराजांचा विचार, महाराजांचं नाव गावागावात लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ती तळमळ आणि त्यांचं शिक्षणाचा संबंध नव्हता. त्याच्यामधलं जे काही चांगलं असेल त्यानं त्याचा उपयोग महाराजांसाठी केला पाहिजे, एवढं फक्त सांगत राहिले. वाचता येतं ना, चांगलं बोलता येतं ना, मग महाराजांचं भाषण दे. गाता येतं ना, आवाज चांगला आहे ना, मग महाराजांचं गाणं अभंग गा. वाचे बरवी कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. भक्तीचा स्पर्श, भक्ती म्हणजे काय आहे? उद्या पाहू ना महाराजांनी ज्यासाठी अवतार घेतला ते प्रेम आहे. हा प्रेमाचा स्पर्श ज्याला करता आला ती माणसं आपल्या हृदय साम्राज्यावर अखंडपणे विराजमान असतात, ती जात नाही. महाराजांनी या प्रेमानं सगळ्यांना बांधून ठेवलं. आणि याच कालखंडात 1903 मध्ये महाराजांनी तिवशाच्या दामोदर शास्त्रींना बोलवून माधानला जाऊन कात्यायनी देवीची पूजा केली. आणि इथून पुढे मी कात्यायनी व्रत करेल, कृष्ण हा पती रूपात मिळवण्यासाठी असा संकल्प केला. ही ज्ञानेश कन्या आता पंचलतिका म्हणून तिच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल करणार होती. मी मनानं स्त्री आहे असं महाराज सांगायचे. मी मनानं स्त्री आणि शरीरानं पुरुष. आपण सगळं भाग्यवान आहे. आपण मनानं पण स्त्री आणि शरीरानं पण पुरुष. त्यांच्यातले जे मनानं स्त्री होता येईल ते भाग्यवान आहे. म्हणून स्त्रियांसाठी आणि एकूणच गृहस्थाश्रमी माणसासाठी आपण आपला प्रपंच कसा केला पाहिजे, कसा पेला पाहिजे, महाराजांनी लिहून ठेवलं. या कात्यायनी व्रत करताना ही पंचलतिका कशी मधुर भावामध्ये स्वतःचा आनंद घेते आणि तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांनाच या प्रपंचात सुद्धा मधुरतम भाव मिळवण्यासाठी काय आचारसंहिता सांगते उद्याच्या त्याच्यामध्ये पहा.
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.